सहभागी झाले. सत्यशोधक संशोधन पद्धती अभ्यासक्रम प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपल्या सहभागींचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी, सत्यशोधक प्रबोधन महासभेची सचिव आहे आणि आप्पासाहेब जेधे महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषय शिकवते. सत्यशोधक संशोधन पद्धतीचा हा अभ्यासक्रम आपण सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअर सोबत हा केला. मी दोन्ही सहभागी संस्था आहेत ज्यांनी या संपूर्ण कोर्सचं डिझाईन केलेला आहे. मी सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनंच सुरुवातीला आपल्या सर्वांचं जसं स्वागत करते तसंच चेअरच्या ज्या समन्वयक आहेत ज्यांनी या कार्यक्रम या आपल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या आपण ज्या समन्वयक आहेत हेमांगी कडलक मॅडम, त्यांचंही मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. सिम्बॉयसिस सारख्या अभिमत विद्यापीठानं या कोर्समध्ये सहभाग घेणं हे आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या अभ्यासक्रमाची आखणी करत असताना आम्ही जो विचार केला आहे यामागची एक भूमिका सर्व सहभागींपुढे मांडली पाहिजे, म्हणून मी हे प्रास्ताविक करते आहे. खरं तर आपण एक अत्यंत महत्वपूर्ण अशा नव्या ऐतिहासिक किंवा गंभीर स्वरूपाचा अभ्यासक्रम या निमित्तानं समजावून घेतो आहोत. कारण की संशोधनामध्ये असे साधारणतः आपल्याला प्रवाह दिसतात की संशोधनाचं जे शास्त्र आहे, सायन्स आहे, त्याच्यामध्ये जणू काही ते शुद्धतावादी दृष्टिकोन घेऊन त्याच्यामध्ये कुठल्याही इतर गोष्टींचा विचार न करता शुद्ध संशोधन केलं जावं असं बरेचदा मानलं जातं. पण आपल्या सर्वांना माहिती की असं कुठलंही शुद्ध किंवा अशुद्ध सुद्धा असं संशोधन असत नाही. संशोधन एकच एक पद्धतीनं करता येत नसतं. भारतासारखा जातवर्गीय समाज आपण लक्षात घेतला तर इथे संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती या असणारच आहेत, असायला हव्या आहेत. याची गरज आपल्याला विशेषतः आधुनिक काळामध्ये अधिक अधिक वाटत गेली. अलीकडे संशोधनामध्ये जे नवीन प्रवाह येत आहेत त्याला सामाजिक संशोधन असं म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न काही लोक आपल्याला करताना दिसतात. म्हणजे अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये आपण नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत. आपण जे वास्तव जगतो, जे वास्तव आपण समजून घेतो ते आपल्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उमटवण्याचं मुख्य काम हे सत्यशोधक बुद्धिजीवी म्हणून आपल्यासारख्या लोकांना करायचं आहे. म्हणजे हा कोर्स करून आपण खरं तर सत्यशोधक बुद्धिजीवी म्हणून समाजामध्ये योगदान देण्याचा, हस्तक्षेप करण्याचा एक प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत. आणि म्हणून सत्यशोधक बुद्धिजीवीचं हे काम आहे की त्यानं अध्ययन अध्यापन क्षेत्रामध्ये नवी टूल्स, नवी हत्यारं, नवी अभ्यास पद्धती ही कशा प्रकारे आपल्याला इन्क्लूड करता येईल, त्याचं समावेशन कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार केला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही या कोर्सचं संपूर्ण आखणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कोर्समध्ये आपल्याला जेव्हा आम्ही कळवलं की या पद्धतीचा कोर्स आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये काही 2-3 गोष्टी आम्हाला आवर्जून इथे सांगाव्याशा वाटतात. की हा कोर्स करत असताना आम्ही पहिली गोष्ट नमूद केले की हा कोर्स कोण करू शकतो. तर त्याला कुठलीही शैक्षणिक अर्हता, पात्रता आम्ही जोडलेली नाही. याचं कारण असं आहे की केवळ ज्यांना विद्यापीठामध्ये, महाविद्यालयांमध्ये शिकायची संधी मिळाली त्यांनीच संशोधनाचं कार्य केलं पाहिजे, ही भूमिका अपुरी आहे. त्यांनी तर ती जबाबदारी पेलली पाहिजे. परंतु भारतीय समाजामध्ये अनेक कारणांमुळे बहुजन समाजातले लोक हे शिक्षणापासून त्यांची गळती झाली, ते वंचित झालेले असतात आणि तरीही त्यांना संशोधनाची उर्मी त्यांच्या अंतर्गत आहे आणि त्यांना एक वैचारिक हस्तक्षेप या निमित्तानं समाजात करायचा असतो. अशांनाही ही संधी असली पाहिजे. म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारची म्हणजे 10वी पास, 12वी पास, पदवी पास असा कुठलाही निकष याच्यामध्ये ठेवलेला नाही. की सर्व लोकांना याच्यामध्ये सहभागी होता यावं. ज्ञान सगळ्यांकडे असतं आणि ज्ञान ते आपलं ज्ञान शास्त्रीय पद्धतीनं मांडू शकतात हा विश्वास आपला आहे. आणि त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये समाविष्ट केलेली नाही.
दुसरी गोष्ट आम्ही आवर्जून केली की कुठल्याही प्रकारची फी आपण घेत नाही आहोत. याचं मुख्य कारण पुन्हा हेच आहे की केवळ भरायला पैसे नाहीत. मग ते ₹100 असू देत किंवा ₹1000 असू देत किंवा ₹1,00,000 असू देत. कुठली रक्कम महत्वाची नाही. पण ती छोटीशी सुद्धा रक्कम भरता आली नाही म्हणून आपल्याला हा अभ्यासक्रम पुरा करता आला नाही किंवा हे शिकता आलं नाही, असं होता कामा नये. ही भूमिका म्हणजे जी महात्मा फुल्यांची भूमिका 19व्या शतकात होती, की सर्वांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. हा दृष्टिकोन आजच्या काळामध्ये घेऊन आम्ही हे त्याचं फी असणार नाही, हे जाणीवपूर्वक ठरवलेलं आहे. सर्वांना याच्यामध्ये सहभागी होता यावं. पैसा हा अडसर ठरता कामा नये. आणि तिसरी गोष्ट वयाची अट पण आम्ही नमूद केलेली नाही. ज्यांना लिहिता वाचता येतंय, ज्यांना कुठल्याही प्रकारचं संशोधन करण्यामध्ये रस आहे, अशा सर्व वयाच्या म्हणजे 18 वय असू देत किंवा 80 वय असू देत, आपण वयाची अट ठेवलेली नाही. आणि याचं मुख्य कारण एक सत्यशोधक भूमिकेतून हे ज्ञानाचा प्रसार व्हावा, एक सायंटिफिक नॉलेज, एक पद्धतशीर ज्ञान आपल्याला मिळावं, याच्यासाठीचा हा संपूर्ण पहिलं पाऊल आम्ही टाकतो आहोत. आणि म्हणून अशा कुठल्याही अटी या कोर्समध्ये, या अभ्यासक्रमामध्ये आपण ठेवलेल्या नाही. तिसरी गोष्ट जी आपल्या पुढे मला सुरुवातीलाच प्रास्ताविक स्वरूपात सांगितली पाहिजे, ती ही की ज्ञान व्यवहारामध्ये असणारी जात पितृसत्ता, अ, ह्या नव्या ज्ञान व्यवहार म्हणजे आपल्याकडे ज्ञान व्यवहार हा शुद्ध किंवा पूर्वग्रह दूषित नाही असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. ज्ञान व्यवहारामध्ये सुद्धा इथलं जे विषमतेचं, शोषणाचं वास्तव आहे, ते हवी होतं, ते तिथे हस्तक्षेप करताना दिसतं, ते तिथे मॅटर करतं. आणि म्हणून ज्ञान व्यवहारामध्ये असणारी जात पितृसत्ता ही आपल्याला नाकारली पाहिजे आणि सर्वांना ज्ञानाचा व्यवहार हा खुला असला पाहिजे. हा या अभ्यासक्रम सुरू करण्यामागची आमची एक भूमिका राहिलेली आहे. आणि इथेच न थांबता हा ज्ञान व्यवहार अधिक निकोप होणं, अधिक समताधिष्ठित होणं, विषमता मूल्यांना त्यानं दूर ठेवणं, या दिशेनं कशा पद्धतीनं विचार करता येऊ शकतो, हे समजून घेण्यासाठी सुद्धा हा अभ्यासक्रम आपण आखलेला आहे. आणि ही ज्ञानाच्या म्हणजे आपण बुद्धिजीवी म्हणून, इंटेलेक्च्युअल्स म्हणून आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे की आपण सत्य शोधक बनलं पाहिजे. आणि आपण सत्यशोधक बुद्धिजीवी म्हणून आपण मिळवलेलं ज्ञान हे सार्वत्रिक केलं पाहिजे, सार्वजनिक केलं पाहिजे. ज्ञान ही मक्तेदारी ठेवण्याची गोष्ट नाही. हेच 19व्या शतकात सत्यशोधक चळवळ महात्मा ज्योतिबा फुले सांगत होते. आणि म्हणून ज्ञानाचा सार्वत्रिक व्यवहार झाला पाहिजे, या भूमिकेतून आपण या अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. म्हणजे बहुसंख्य लोक, स्त्री पुरुष याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत. ही ज्ञानाची भूक कोणाचीही अपुरी राहता कामा नये, या उद्देशानं हा संपूर्ण अभ्यासक्रम आपण आखला. आणि या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी स्वीकारून आपण हस्तक्षेपी ज्ञान व्यवहार केला पाहिजे, ही भूमिका आमची याच्यामध्ये राहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअर जी सिम्बॉयसिस महाविद्यालयात चालते, त्याचं मुख्य काम हे शैक्षणिक विचार, शिक्षण विषयक विचारांचा प्रचार प्रसार करणं आहे. आणि म्हणून या चेअरच्या संयुक्त विद्यमानं सत्यशोधक प्रबोधन महासभेनं हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरुस्थानी मानत होते. आणि गुरुस्थानी मानत असताना गुरुचा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्म द्विशताब्दी वर्षामध्ये आपण हा कोर्स जाणीवपूर्वक सुरू केलेला आहे. ही विशेष आनंदाची बाब आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्म द्विशताब्दी वर्षामध्ये अनेक उपक्रम समाजात होत आहेत. त्या सर्वांचं स्वागत, ते सर्व महत्वपूर्ण आहेत. पण आम्ही सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि डॉक्टर आंबेडकर चेअर यांनी हे जाणीवपूर्वक ठरवलं की आपण महात्मा फुल्यांचा विचार हा ज्ञान व्यवहारात पुढे घेऊन जायचा असेल तर
सत्यशोधक संशोधन पद्धती याला कॉइन करणं, याची डेफिनेशन करणं, ती समजावून घेणं, हा नवीन प्रयोग आपण केला पाहिजे. आणि ज्ञानाच्या व्यवहारातला हा एक महत्वाचा हस्तक्षेप आहे, आम्ही या निमित्तानं असं मानतो. आणि हा अभ्यासक्रम घेण्यामध्ये आम्हाला म्हणूनच विशेष आनंद हा निश्चितपणे वाटतो. मी पुन्हा एकदा हेमांगी कडलक मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार इथे मानणार आहे, की त्यांनी हा संपूर्ण कोर्स घडवून आणण्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. 7 दिवसाच्या या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी सर्वजण काय हा कोर्स समजून घ्याल, हा अभ्यासक्रम समजून घ्याल. हा अभ्यासक्रम केवळ ऐकायचा म्हणून या दृष्टीनं किंवा कॅज्युअली अत्यंत सहजपणे तुम्ही घेणार नाही, तर तो गांभीर्यानं घ्याल अशी मला खात्री आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्या कोर्सची माहिती आम्ही वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांवर दिल्यानंतर त्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फेसबुकच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, एकूण साधारणतः 240 लोकांनी याला आम्ही जोडून घेऊ इच्छितो असं कळवलेलं आहे. पण आणि ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही कुठेही इथे खूप लोक होत आहेत, 100च्या पेक्षा 50च्या पेक्षा जास्ती नको असा आत्ता विचार केला नाही. पण इथून पुढच्या कोर्सेसमध्ये असे कोर्सेस आम्ही घेत राहणार आहोत आणि त्यामध्ये टार्गेट ग्रुप करून आपण अधिक पुढच्या दिशेनं जाणार आहोत. म्हणजे हा अभ्यासक्रम संशोधन आराखडा संपल्यानंतर संपणार नाही. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते, की या कोर्समध्ये जे जे रस घेऊन काम करणार आहेत किंवा ज्यांना अधिक पुढे काम करायचं आहे, आम्ही याच्यातून सत्यशोधक शिष्यवृत्ती सुरू करणार आहोत. म्हणजे या निमित्तानंच महात्मा फुल्यांच्या जन्म 200 वर्षामध्ये आपण जसा हा अभ्यासक्रम इथे डिझाईन केलाय त्यानुसार संशोधन वृत्तीसाठी म्हणजे स्कॉलरशिप देण्याचं काम आणि एखाद्या विषयावर संशोधन करून घेणं, त्या संशोधनाला प्रोत्साहन देणं, ही सुद्धा गोष्ट आपण करणार आहोत आणि हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. हा अभ्यासक्रम तुम्ही एका अर्थी आनंदानं त्याच्यामध्ये सहभागी व्हा. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आनंद असतो आणि त्याचा अनुभूती घेतलेले आपण लोक आहोत किंवा घेऊ इच्छिणारे लोक आहोत. अधिक आनंद आपल्याला प्राप्त जीवनात करून घ्यायचा असेल तर या पद्धती आपण समजून घेऊयात. ज्ञानाची सर्व क्षेत्रामध्ये मक्तेदारी नाकारत आम्हाला पण हस्तक्षेप करायचा आहे, ही भूमिका आपण घेऊन या कोर्सला आपण सुरुवात करणार आहोत. आजचं जे आपलं व्याख्यान पहिलं असणार आहे ते स्त्रीवादी, मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं स्त्रीवादी पद्धतीशास्त्राबद्दलची मांडणी आता होणार आहे. आणि या स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची मांडणी डॉक्टर अनघा तांबे या करणार आहेत. हेमांगी कडलक मॅडम जर जॉईन म्हणजे जोडल्या गेल्या असतील आणि त्यांना आवाज येतोय माझा आणि बोलतायत का त्या? हेमांगी कडलक मॅडम नाही. डॉक्टर अनघा तांबे जॉईन झाल्या आहेत का? हो प्रतिमा, मी आहे इथे. ठीक आहे, मग सुरू करू. मी थोडासा 2 मिनिटं परिचय करून देते. डॉक्टर अनघा तांबे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्त्री अभ्यास केंद्राच्या प्रमुख आहेत, संचालक आहेत. त्यांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून संशोधनामध्ये त्या नेहमीच अग्रेसर राहिलेल्या आहेत. वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. स्त्री प्रश्नाची गुंतागुंत हे पुस्तक असेल किंवा अलीकडे जो बदलता संपूर्ण सामाजिक, राजकीय, आर्थिक भवताल आहे त्याच्या संदर्भात स्त्रीवादी आकलन कसं करता येईल याचं खरं तर चांगला अभ्यास पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या अभ्यास केंद्राकडून सातत्यानं होत आलेला आहे. अनघा तांबे यांनी म्हणजे त्या डॉक्टरेट झालेल्या आहेत, अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट की असे विषय जे एरवी
PhDच्या संशोधनासाठी किंवा MPhil साठी कदाचित आले नसते, अशा विषयांवरही त्या सातत्यानं मार्गदर्शन करत आलेल्या आहेत. सध्या त्या एका अभ्यासासाठी ससेक्स मध्ये अमेरिकेमध्ये आहेत, पण ऑनलाईन आपला कोर्स असल्यामुळे तिथून त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. आता आपल्यापासून दूर, भौगोलिक अंतरापासून जरी आपल्यापासून त्या दूर असल्या तरी वैचारिक जवळीक आपल्याशी त्यांची नेहमीच आहे, ती कायम टिकेल. हा भगिनीभाव आपला कायम, वैचारिक भगिनीभाव आपला कायम टिकून राहणार आहे. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉक्टर अनघा तांबे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि सिम्बॉयसिसच्या आंबेडकर चेअरच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. अनघा तांबे. धन्यवाद प्रतिमा. तू ओळख करून देताना म्हटलं त्याप्रमाणे मी पुणे विद्यापीठामधल्या सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रामध्ये आता स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभागामध्ये काम करते. आणि आमची म्हणजे माझी आणि आमच्या विभागातील शर्मिला रेगे, विद्युत भागवत, स्वाती देहाड्रा या माझ्या सर्व सहकाऱ्यांची फुले आंबेडकरी स्त्रीवादी वाटचाल जी आहे, ती वाटचाल जेव्हा सुरू झाली तेव्हा प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले आणि सर्व जण हे त्याचा एक खूप मोठा भाग राहिलेले आहेत. आणि त्यामुळे आज इथे जेव्हा सत्यशोधक संशोधन पद्धतीशास्त्रावरती आपण मांडणी करतोय तेव्हा त्याच्याबद्दल आज ही चर्चा करणं मला खूप म्हणजे माझ्यासाठी खूप आनंददायी ही गोष्ट आहे. मी बघत होते पार्टिसिपंट्स कोण कोण आहेत आणि त्यामध्ये सुद्धा अनेक ज्येष्ठ अभ्यासक कार्यकर्ते आहेत, ओळखीची अनेक नावं आहेत. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांसमोर जेव्हा आपण हा एक खूप एका अर्थाने नवीन, एका अर्थाने चॅलेंजिंग अशा विषयावरती जेव्हा आपण हा अभ्यासक्रम करतो आहोत, ही चर्चा करतो आहोत, त्या चर्चेमध्ये स्त्रीवादी वाटा, स्त्रीवादी भूमिका, स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची भूमिका काय असेल याच्याबद्दल मांडणी करणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम मला हे म्हणायचं आहे की सत्यशोधक संशोधन पद्धतीशास्त्र याबद्दलचा अभ्यासक्रमच हा मला खूप महत्त्वाचा वाटतो, किमान दोन कारणांसाठी. एक म्हणजे हा पद्धतीशास्त्राचा, सत्यशोधक पद्धतीशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. आपण ज्ञाननिर्मितीमधले जे काही टप्पे म्हणतो की सत्यशोधक अभ्यासाचा, सत्यशोधक चळवळ, सत्यशोधक काळ, सत्यशोधक वास्तव याचा अभ्यास करणं, एक अभ्यास विषय म्हणून त्याचा विचार करणं, हा एक टप्पा झाला. किंवा सत्यशोधक विचारदृष्टी ना, एक परिप्रेक्ष्य म्हणून ते विकसित करणं, फुले आणि सत्यशोधक विचारामधून तो विकसित करणं, आणि त्यामधनं आजच्या समाजाचा विचार करणं, यामधून त्या दृष्टिकोनामधनं, सत्यशोधक दृष्टिकोनामधनं संशोधन करणं, हा एक टप्पा झाला. पण जेव्हा आपण सत्यशोधक पद्धतीशास्त्र म्हणतो तेव्हा ते पद्धतीशास्त्र हे अधिक मूलभूत असं आव्हान निर्माण करणारं आहे असं मला वाटतं. कारण ते फक्त नवीन ज्ञान निर्माण करत नाही, तर ज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञानाचा पाया काय असणार, ज्ञान कोण निर्माण करू शकतं, कुठल्या परिस्थितीमध्ये ते निर्माण होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, ज्ञान निर्माण करण्याची प्रक्रिया काय असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची नवीन उत्तरं, आणि म्हणून ज्ञाननिर्मितीकडे बघण्याची एक नवीन चौकट निर्माण करण्याची क्षमता सत्यशोधक पद्धतीशास्त्रामध्ये आहे. म्हणजे आपण ज्ञाननिर्माण करण्याची नवीन पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून माझ्यासाठी हे अधिक मूलभूत असं आव्हान वाटतं. दुसरं आव्हान, दुसऱ्या अर्थाने मला हे खूप महत्वाचं वाटतं आणि कदाचित प्रतिमा आधी बोललीही असेल त्याबद्दल, की आत्ता आपण अनेकांनी, म्हणजे विशेषतः अकॅडमियामध्ये पण अकॅडमियाच्या बाहेर सुद्धा आपण खूपदा डिकलोनियल
वसाहतवाद मुक्त किंवा निर्वसाहतवादी दृष्टिकोन न काय भारतीय ज्ञानव्यवस्था IKS या सर्वांची चर्चा आपण सतत ऐकतो आहोत. आणि ही खूपदा चर्चा ही पाश्चिमात्य विरुद्ध पौर्वात्य, पाश्चिमात्य विरुद्ध एतद्देशीय अशा पद्धतीने केली जाते. अशा वेळी आपण सत्यशोधक पद्धतीशास्त्र किंवा सत्यशोधक विचारामधनं जेव्हा हे आपण पद्धतीशास्त्र विकसित करतो आहोत, जे अशा प्रकारचं द्वैत मानत नाही, जे आधुनिकतेला न नाकारता आधुनिकतेसह एक नवीन स्थानिक जे सत्ता संबंध आहेत त्याच्याबद्दलचा विचार, त्याच्याबद्दल ज्ञान निर्माण करण्याची पद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळेला आपण एका अर्थाने ज्याला भारतीय ज्ञानव्यवस्था म्हणतात त्याच्या खूप अम, अम, खूप खूप रॅडिकल मूलभूत असे काही पर्याय आपण त्यामधनं निर्माण करण्याचा हा प्रयत्न करतो आहोत, असं मला वाटतं. आणि म्हणूनही मला ही आजची चर्चा ही खूप महत्वाची वाटते. आणि त्या संदर्भातच मी स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे काय आहे याच्याबद्दलची एक थोडक्यात ओळख, थोडक्यात मांडणी ही आता करणार आहे. साधारणतः तासभर मांडणी करीन, त्याच्यापेक्षा कमीच, आणि मग आपण अधिक चर्चा करू शकू, प्रश्नोत्तर होऊ शकतील. अम, आम्ही सर्वप्रथम जर आपण स्त्रीवाद अशी चर्चा करायची म्हटली, म्हणजे आपण सर्वजण स्त्रीवादाच्या जवळ जाणाऱ्या अनेक संज्ञा या आपल्याला अधिक परिचित असतात ना. स्त्री पुरुष समानता, स्त्री सक्षमीकरण, किंवा स्त्रियांचे हक्क, स्त्री काय लिंगभाव संवेदनशीलकरण, किंवा किंवा लिंगभाव न्याय ना, जेंडर जस्टिस, अशा वेगवेगळ्या संज्ञांशी आपण परिचित असतो. त्यांच्या बरोबर आपण किंवा त्या संज्ञांच्या बरोबर आपण काम करत असतो. पण स्त्रीवाद ही या संज्ञांना एका अर्थाने घेणारी पण त्याच्या पलीकडे जाणारी अशी ही एक संकल्पना आहे, असं आपण म्हणू शकू. स्त्रीवाद एका अतिशय ढोबळ अर्थाने जर आपण म्हटलं तर जो असा विचार, असं राजकारण, ज्ञानाचं असं राजकारण, असा ज्ञानव्यवहार जो स्त्रिया पुरुष किंवा इव्हन आत्ता आपण ज्याला पारलिंगी ट्रान्सजेंडर म्हणू, अशा कुठल्याही संकल्पना या निसर्गदत्त किंवा नैसर्गिक नाहीत, त्या समाजामधून निर्माण झालेल्या आहेत. त्या शारीरतेवरती आधारलेल्या आणि म्हणून नैसर्गिक अशा त्या नाहीत. या कल्पना तर त्या समाजामधनं घडलेल्या आहेत, समाजामधल्या सत्ता संबंधांमधनं घडलेल्या आहेत, असा विचार पुढे आणणाऱ्या आणि या नैसर्गिकीकरणाला आव्हान देणारा, म्हणजे फक्त स्त्री पुरुषांमधल्या असमानतेला किंवा स्त्री पुरुषांमधल्या सत्ता संबंधांना तर तो आव्हान देतोच, पण स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये किंवा स्त्रिया पुरुष आणि पारलिंगी यांच्यामध्ये काहीतरी नैसर्गिक असं भिन्नत्व आहे ना. आपण खूपदा असं मानणाऱ्या विचाराला सुद्धा तो आव्हान देतो. म्हणजे आपण खूपदा स्त्रीवाद हा अ, विषमतेविरोधी असतो, पण तो भिन्नत्वाविरोधी पण आहे, हे आपण लक्षात घेत नाही. आणि आपण वाटलं तर यावर नंतर चर्चा करू शकू. पण तो असं भिन्नत्व स्त्री पुरुषांमध्ये मुळातच निसर्गतःच आणि न मिटणारं अपरिहार्य किंवा अटळ असं काहीतरी भिन्नत्व आहे, हे स्त्रीवाद नाकारतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिकीकरणाला आव्हान देणारा हा विचार आहे. म्हणजे आफ्रिकन स्त्रीवादी एक ओयरोंके ओयोमुमी यांचं खूप गाजलेलं असं पुस्तक आहे, ते म्हणजे इन्व्हेन्शन ऑफ वुमन, स्त्रीचा शोध. म्हणजे त्या म्हणतात की स्त्री कुठल्याही अर्थाने, आणि आपण सगळ्यांनी सिमॉन दो बुवार खूपदा म्हणतो की ती काय जन्मत नाही, पण त्या म्हणतात की स्त्री हा एक शोध आहे लावलेला. आफ्रिकेमध्ये जो शोध हा
कलोनियल मॉडर्निटी, वसाहतवादी आधुनिकता जी आली त्याच्याबरोबर तो लागला. आणि त्या कशा अर्थाने म्हणतायत तर आपण आता गृहीत धरतो एका आधुनिक समाजामध्ये, वसाहतवादानी आकारलेल्या समाजामध्ये असं गृहीत धरलं जातं की समाज हा समाजामध्ये स्त्री आणि पुरुषत्वाच्या कल्पना या मध्यवर्ती असतात. समाज हा त्याच्यामधनं गठीत झालेला आहे, समाज हा त्याच्यामधनं आकारलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अ, समाजामध्ये पालकत्व अशी काही संकल्पना नसते. आई पण आणि बाप पण, वडील पण, या दोन वेगवेगळ्या संकल्पना. स्त्रीत्व वेगळं, पुरुषत्व वेगळं, आई पण वेगळं, वडील पण वेगळं, बाईचं काम वेगळं, पुरुषांचं काम वेगळं. तर समाज हा आणि समाजामधल्या वेगवेगळे व्यवहार, समाजामधले वेगवेगळे वास्तव हे या लिंगभावानी पूर्णतः, लिंगभाव त्याच्यामध्ये मध्यवर्ती आहे, की आहे असं मानतो. अ, ओयरंकी ओयबुमी असं म्हणतात की अ, आपण जर आधुनिकता पूर्व काळ म्हटला आणि त्या आफ्रिकेबद्दल बोलतात, पण ते अनेक स्त्रीवाद्यांनी भारताबद्दल, काय चायना, वेगवेगळ्या समाजांबद्दल म्हटलेलं आहे की अशा समाजांमध्ये स्त्री पुरुष किंवा लिंगभाव, स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्वाच्या कल्पना या कधी त्या मध्यवर्ती नव्हत्या. तर कधी कधी समाज हा ज्याला आपण म्हणतो लिनिएज, वंशावळ किंवा पिढी आणि जनरेशन, पिढी, वय, ह्या त्याच्या मध्यवर्ती होत्या. म्हणजे कोण सिनियर आहे, कोण वयाने वयस्कर आहे, म्हणजे आजी आहे की आजोबा आहे, ह्यांनी फरक पडत नाही. तर वयाने कोण सिनियर आहे ह्यांनी फरक पडतो. तुमच्याकडे नेतृत्व समाजामध्ये यायचं असेल तर तुम्ही फक्त पुरुष आहात की स्त्री आहात यांनी तुमचं नेतृत्व, तुम्ही नेतृत्वाला लायक आहात की नाही हे ठरत नाही. तर त्याच्यासाठी वय, पिढी, वंश, म्हणजे ते काही साधं लोकशाहीवरती आधारलेलं आहे असं नाही. तिथे सुद्धा लिनिएजचा मुद्दा आहे, शुद्ध वंश किंवा कुळ याचा मुद्दा आहे. पण या गोष्टी तिथे महत्वाच्या ठरतात आणि म्हणून स्त्रीत्व किंवा पुरुषत्व हे नैसर्गिक नाही, ते समाजामधनं त्या कल्पनाच मुळे. म्हणजे स्त्री म्हणजे काय एवढं नाही, तर स्त्री ही असते, ही कल्पनाच, आणि ती पुरुषापेक्षा वेगळी असते, स्त्री पुरुषापेक्षा भिन्न असते, ही कल्पनाच मुळी आधुनिक वसाहतवादी संदर्भामध्ये जगामधल्या वेगवेगळ्या समाजांमध्ये पोचली, असं ओयभूमी म्हणतात. आणि अशा अर्थाने स्त्रीवाद आपण ज्याला म्हणतो तो स्त्रीवाद या स्त्रीत्वाच्या कल्पनेला अधिक मूलगामीरित्या असं आव्हान देणारा ज्ञानव्यवहार आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ज्ञानव्यवहाराच्या संदर्भामध्ये संशोधन करण्याबद्दल, ज्ञाननिर्मिती करण्याबाबत कोणतं पद्धतीशास्त्र, कोणत्या पद्धती विकसित झाल्या, कशा विकसित झाल्या, त्याचा एक अतिशय ढोबळ असा, ज्याला आपण म्हणू की एक त्याचं आराखडा, हा आज मी काय, आपण स्त्रीवादी पद्धतीशास्त्र कसं ओळखायचं, याचे काही आयाम जे आहेत, ते आयामांची चर्चा मी आज करीन. अं, त्यातलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, म्हणजे एका अर्थाने म्हणून स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे फक्त स्त्रियांचा अभ्यास, स्त्री अभ्यास, एका संकुचित अर्थाने, म्हणजे अतिशय ढोबळ अर्थाने हो, पण संकुचित अर्थाने फक्त स्त्रियांचा, स्त्रियांच्या अनुभवांचा, स्त्री शोषणाचा, त्यांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून स्त्रीवादी पद्धतीशास्त्र फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. स्त्रीवादी पद्धतीशास्त्र ही ज्ञाननिर्मितीचं पद्धतीशास्त्र आहे. ज्ञाननिर्मिती, मग त्याच्यामध्ये स्त्रियांचे व्यवहार हे केंद्रस्थानी असतील किंवा नसतील, पण ज्ञाननिर्मिती कशी करायची, मी आधी म्हटलं तसं की ज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञान कोण निर्माण करू शकतो, ज्ञानाचा आधार काय असू शकतो, याच्याबद्दल विचार करणारं हे एक पद्धतीशास्त्र, ही एक संशोधन पद्धती आहे. आणि त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. ज्या एक फेमिनिस्ट फिलॉसॉफर आहेत, स्त्रीवादी तत्वज्ञ, सँड्रा हार्डिंग, ज्यांनी सायन्सचा, फिलॉसॉफी ऑफ सायन्स, विज्ञानाचं तत्वज्ञान याचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी म्हटलं की, त्या असं म्हणतात की स्त्रीवादी
पद्धतीशास्त्राचं आव्हान जे आहे ते आपल्याला दोन टप्प्यावरती बघायला लागतं. एक जो आहे जो आपल्याला सगळ्यांना परिचित असा टप्पा आहे. त्या दोन टप्पे कुठले तर ज्याला म्हणतात कॉन्टेक्स्ट ऑफ जस्टिफिकेशन आणि कॉन्टेक्स्ट ऑफ डिस्कव्हरी. कॉन्टेक्स्ट ऑफ जस्टिफिकेशन किंवा लॉजिक ऑफ जस्टिफिकेशन म्हणजे काय तर ज्यांनी आपण समर्थन करतो, ज्यांनी आपण कुठल्याही तपासणी करून तथ्यांची तपासणी करून तथ्यांची पडताळणी करून जेव्हा आपण काय विश्वासार्ह असं ज्ञान पुढे आणतो, ज्ञानाचं समर्थन करतो, कुठल्याही एखाद्या ज्ञानाचं त्याला खात्रीशीररित्या त्याला जेव्हा आपण पुढे आणतो, अ, तेव्हा आपण तो झाला ज्ञानाचं तो झाला समर्थनाचा संदर्भ. कॉन्टेक्स्ट ऑफ जस्टिफिकेशन म्हणजे आपण असं म्हणतो की तथ्य संकलन आणि या या टप्प्यावरती आपण साधारणतः पद्धतीशास्त्राचा विचार करतो की संशोधन तथ्य कसं गोळा करायचं, कुठलं तथ्य अस्सल तथ्य ही कशी आपण गोळा करू शकतो, आणि म्हणून मग तथ्य संकलनाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, आपण क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह गुणात्मक संख्यात्मक पद्धतींबद्दल बोलतो, विश्वासार्हता कशी येते, या या टप्प्यावरती साधारणतः अनेकदा पद्धतीशास्त्राचा विचार केला जातो. म्हणजे विद्यापीठांमध्ये सुद्धा अनेकदा जेव्हा पद्धतीशास्त्र शिकवलं जातं, रिसर्च मेथोडॉलॉजीचे जेव्हा अभ्यासक्रम असतात त्याच्यामध्ये मुख्यतः हा एक याची चर्चा, तथ्य संकलन आणि तथ्याचं विश्लेषण हे कसं करायचं ह्याची चर्चा मुख्यतः आपण करत असतो. संशोधन हे त्याच्याबद्दल आहे. पण सँड्रा हार्डिंग आणि हे जे फिलॉसॉफर्स आहेत ते असं म्हणतात की आपल्याला त्याच्या आधीचा टप्पा आहे, जो टप्पा खूपदा अदृश्य राहतो, तो म्हणजे कॉन्टेक्स्ट ऑफ डिस्कव्हरी. शोधाचा संदर्भ, शोध कसा लागतो आणि शोध लागताना त्याच्या मागचे शोध लागण्यासाठीचे प्रश्न काय आहेत, शोध लागण्यासाठी आपल्या काय कल्पना असतात, आपले संशोधन प्रश्न काय असतात. हा टप्पा आपण खूपदा असं गृहीत धरतो की हे आपोआप घडतं, हे तुमच्या विद्वत्तेवरती आधारलेलं असतं किंवा हे अचानकपणे घडतं. म्हणजे आपण खूपदा विज्ञानामध्ये तर काय न्यूटन आणि काय त्याची सफरचंदाची गोष्ट असेल किंवा आर्किमिडीज असेल, आपण या सगळ्यांमध्ये आपण खूपदा या सगळ्यांमधनं आपण खूपदा असं गृहीत धरतो की कुठलीही कल्पना जी सुचते ती कल्पना ही अ, एखाद्याला अचानक सुचते, अपघाताने सुचते, किंवा ती त्याच्या विद्वत्तेमुळे सुचते. मग ती कल्पना पडताळून पाहणं, त्याची टेस्ट करणं, त्याची तपासणी करणं, प्रयोग करणं, यामधनं ती विश्वासार्हता त्याची आणणं, आणखीन ती विश्वासाने खात्रीपूर्वकरित्या मांडणं, हे संशोधन. पण ती कल्पना का सुचते, कोणत्या सामाजिक संदर्भांमध्ये सुचते, एखादा प्रश्न का सुचतो, म्हणजे आपल्याला समाजामध्ये अ, काय स्त्री आणि पुरुष हे शारीरिकरित्याच वेगळे आहेत का, हा प्रश्न कुठल्या प्रकारच्या समाजामध्ये सुचतो, कुठल्या प्रकारच्या समाजामध्ये अशा प्रकारचा न सायंटिफिकली की जेनेटिकली ते वेगळे वेगळे आहेत का असा विचार करणं. किंवा सध्या जो मोठ्या अनेकदा म्हटलं जातं की जेनेटिकली हे जेनेटिकली हे क्विअर हे वेगळे असतात का, लैंगिक अल्पसंख्याक हे वेगळे असतात का, लेस्बियन आणि गे, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न एका विशिष्ट अशा सत्ता संबंधांवरती आधारित समाज रचनेमधनं घडत असतात. आणि म्हणून आपल्याला स्त्रीवादी प्रश्न विचारले पाहिजेत. फक्त स्त्रीवादी पद्धतीने तथ्य संकलन करून स्त्रीवादी पद्धतीने माहिती गोळा करून आपण करून चालणार नाही. तर आपले प्रश्न, आपल्या कल्पना या स्त्रीवादी आहेत का, हे आपण विचारलं पाहिजे. म्हणजे आत्ताच्या संदर्भातच जर विचार करायचा झाला तर सध्या
बलात्काराच्या प्रश्नावरती तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, न्याय व्यवस्थेने जो बलात्कार कशाला म्हणायचं आणि कशाला म्हणायचं नाही याच्यावरती जो एक काय मला वाटतं पटण्याच्या उच्च न्यायालयाने जो काही निवाडा दिला, त्याच्यावरनं स्त्रियांवरच्या लैंगिक हिंसाचारावरती संशोधन जर आपण करत असू, त्याची जर चर्चा करायची असेल, तर आपण ते संशोधन कसं करायचं, त्याच्यासाठी एथिक्स न काय असतील, किंवा कुठल्या संशोधन पद्धती आपण वापरू शकू, ह्याच्यावरती चर्चा करणं हे तर महत्वाचं आहेच. पण लैंगिक हिंसाचार हा काय, कशाला म्हणायचं, ते न्यायालय ज्याप्रमाणे फक्त काय अ, ज्याप्रमाणे बलात्काराच्या चौकटीमध्ये पुरुष लिंगाचा योनी प्रवेश अशा संदर्भामध्ये जी व्याख्या करतं, तिथपर्यंतच आपण फक्त स्त्रियांचं लैंगिक हिंसाचाराची व्याख्या करणार, कारण ती व्याख्या ही योनिशुचितेच्या कल्पनेशी, बेअब्रूची, बेइज्जतीच्या कल्पनेशी ती जोडलेली आहे. स्त्रियांची नग्न धिंड हा लैंगिक हिंसाचारच आहे. तो बलात्कारापेक्षा कमी जास्त अशा पद्धतीने, बलात्कारापेक्षा वेगळा अशी कुठलीही चर्चा न करता त्याचा लैंगिक हिंसाचार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक हिंसाचाराची आपल्याला व्याख्या ही बदलून आपल्याला त्याचा त्यामध्ये समावेश करायला लागेल. आणि म्हणून आपण प्रश्न काय विचारतो, आपण लैंगिक हिंसाचार कशाला म्हणतो, हे अधिक महत्वाचं आहे, ना की फक्त आपण लैंगिक हिंसाचाराचा अभ्यास कसा करणार, किती होतो, कोणावर होतो, वाढलाय का, कमी झालाय का, कशा प्रकारचा होतो, त्याला न्याय मिळतो का, हे पण मुद्दे महत्वाचे आहेच आहेत. पण आपले प्रश्न हे आपण स्त्रीवादी पद्धतीने विचारणं, हे स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचं अधिक मूलभूत असं आव्हान आहे. आणि हे आव्हान आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला म्हणजे नक्की वाटतं की आपण या अभ्यासक्रमामध्ये हे संशोधन प्रश्न आपण कसे तयार करू, आपले संशोधन प्रश्न हे आपण अधिक टोकदार कसे बनवायचे, संशोधन प्रश्न हे आपण अधिक चिकित्सक कसे बनवायचे, फक्त तथ्य संकलन कसं करायचं हे नाही, तर संशोधन प्रश्न कसे बनवायचे ह्याच्याबद्दलही आपण अधिक चर्चा करू शकू, करायला पाहिजे असं मला वाटतं. तर हा एक अगदी काय म्हणू स्त्रीवादाचा मूलभूत असा एक आयाम, त्याची ओळख ही यामधनं होते. पण स्त्रीवादी अभ्यासक हे स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची ओळख ही वेगवेगळ्या पद्धतीने अ, अ, करून देतात. त्यांच्या मते स्त्रीवादी पद्धतीशास्त्र काय नवीन आणतं, तर म्हणजे ते म्हणतात तसं की स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे फक्त स्त्रियांचा अभ्यास करणारं, स्त्रीवादी दृष्टिकोनामधनं, म्हणजे आपण अगदी वेगवेगळे कितीही स्त्रीवादी दृष्टिकोन म्हटले आणि आपण वेगवेगळ्या स्त्रीवादी दृष्टिकोनांची, म्हणजे अगदी आंबेडकरवादी स्त्रीवादी दृष्टिकोन, काळा स्त्रीवादी, आफ्रो अमेरिकन काळा स्त्रीवादी दृष्टिकोन, अशा वेगवेगळ्या, आपल्याला सध्या आपण खूप लोकप्रिय असलेली अशी संकल्पना इंटरसेक्शनॅलिटी, फक्त अशा दृष्टिकोनांमधनं संशोधन करणं एवढ्यापुरतं स्त्रीवादी पद्धतीशास्त्र अ, मर्यादित नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन स्त्रीवादी पद्धतीशास्त्र आपल्याला काहीतरी नवीन संशोधन करण्यासाठी नवीन विचार देतं, नवीन चौकट देतं. आणि ती चौकट काय आहे, ते फ्रेमवर्क काय आहे, ते आपण समजून घेण्याचा आजच्या पुढच्या एक साधारणतः अर्ध्या तासामध्ये आपण प्रयत्न करू. एक म्हणजे पहिला मुद्दा त्यांच्या मते असा आहे की, आणि जो एका अर्थाने स्त्रीवाद्यांनी पुढे आणलेला महत्वाचा मुद्दा आहे ज्ञाननिर्मितीमध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की अ, स्त्रीवादी पद्धतीशास्त्रामध्ये स्त्रियांचे अनुभव हा ज्ञानाचा पाया आहे. ज्ञान हे स्त्रियांच्या अनुभवांवरती आधारित आहे. अनुभव, प्रत्यक्ष अनुभव, किंवा ज्याला आपण लिव्ड एक्सपिरियन्स म्हणतो, अ, प्रत्यक्ष जगलेले अनुभव जे आहेत, ते अनुभव हे ज्ञानाचा पाया आहे. आणि आपण जर भारताच्या संदर्भात
अगदी समाजशास्त्रामध्ये जातीवर उदाहरणार्थ झालेले अभ्यास बघितले तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण बघितलं आणि मी समाजशास्त्र शिकले अनेक वर्ष समाजशास्त्र हे जातीचा अभ्यास हे टेक्स्टच्या ग्रंथांच्या आधारावरती नीती नियमांचं फक्त जाती संदर्भातले जे नियम आहेत अ, त्या त्या त्यांच्या संदर्भातले जे वेगवेगळे व्यवहार आहेत त्या व्यवहारांचं निरीक्षण करून त्या अ, अ, जे नियमन आहेत जे कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास करून फक्त संशोधक हा त्याचा जातीचा अभ्यास करत होता. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की गेल्या 30-40 वर्षांमध्ये याच्यामध्ये जेव्हा दलित स्टडीज सुरू होतं, दलित अभ्यास आणि त्यापूर्वीही सगळ्यात मोठं आव्हान जेव्हा उभं राहतं, जेव्हा असं म्हटलं जातं की जातीचा अभ्यास हा जातीच्या अनुभवांमधून जात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. तशा अर्थानेच पितृसत्ता काय आहे हे फक्त स्त्रियांबाबतचे वेगवेगळे नियम अ, यांचा फक्त अभ्यास करून म्हणजे तेही महत्वाचं आहेच, फक्त त्यांचा अभ्यास करून चालणार नाही. तर स्त्रीवादी पद्धतीशास्त्र असं म्हणतं की या सगळ्या नीती नियमांचं या सगळ्या व्यवहारांचे प्रत्यक्ष अनुभव स्त्रिया कशा घेतात आणि म्हणून अनुभव हा एक नवीन स्त्रोत, ज्ञानाचा स्त्रोत म्हणून नवीन स्त्रोत स्त्रीवादी अभ्यासक पुढे आणतात. आणि गेल्या 40 वर्षांमध्ये त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. भारतामधलं दलित अभ्यास सुद्धा त्याच्यावरती आधारित अनुभवाची संकल्पना घेऊन, अनुभव ही कॅटेगरी कोटिक्रम घेऊन अनुभव हा का स्त्रोत, हा का ज्ञानाचा पाया आहे, याच्यावरती आपल्याला अनेक चर्चा झालेल्या दिसतात. हं? तर आणि म्हणून स्त्रीवादी असं म्हणतात की अनुभव ज्याच्यामध्ये अ, अ, प्रत्यक्ष जगण्याचा जो अनुभव आहे, आणखीन त्या अनुभवाचं अ, त्या त्या माणसानी केलेलं जे त्याचं विश्लेषण आहे, त्याचा जो अन्वयार्थ लावलेला आहे, त्याचं जे इंटरप्रिटेशन लावलेलं आहे, त्यांचे जे आवाज आहेत त्या अ, अनुभव सांगणारे, ते आवाज स्त्रीवादी पद्धतीशास्त्रामध्ये महत्वाचे असतात. हं? म्हणजे स्त्रीवादी पद्धतीशास्त्रामध्ये फक्त अभ्यासकाच्या दृष्टिकोनाला महत्व नसतं. तुमचा फक्त स्त्रीवादी दृष्टिकोन असून तेवढं पुरेसं नसतं. अभ्यासकाची नजर, अभ्यासकाचं निरीक्षण, अ, अभ्यासकाने केलेलं विश्लेषण, अभ्यासकाने लावलेला अन्वयार्थ हा फक्त स्त्रीवादी पद्धतीशास्त्रामध्ये फक्त महत्वाचा नसतो. तर त्याच्यामध्ये त्या त्या घटनांचा अम, अ, ज्यांनी ज्यांनी त्या घटना अनुभवलेल्या आहेत, त्यांनी ज्या ज्या बाबीचा आपण अभ्यास करतो त्यांनी ज्या बाबी अनुभवलेल्या आहेत, त्या अनुभवांच्या वरती आधारित ज्ञाननिर्मिती करणं, त्या अनुभवांना केंद्रस्थानी मानणं, त्यांचं जे आपले रिसर्च पार्टिसिपंट्स आहेत, आपले जे संशोधन सहभागी आहेत, संशोधन सहभागींचं त्या त्या घटनेबद्दलचं त्यांचे अनुभव, त्यांचं मत, त्यांचा अन्वयार्थ हे यामध्ये केंद्रस्थानी धरलं जातं. याचा अर्थ असा नाही की म्हणजे आपण लक्षात घेतोय की स्त्रीवाद हे सरळ सरळ लक्षात घेतं स्त्रीवादी पद्धतीशास्त्र की आपण दोन टप्प्यांवरती ज्ञानाची निर्मिती होत असते. नॉलेज प्रोडक्शन हे तुम्ही ज्यांचा आपण नेहमीच्या लोकप्रिय भाषेमध्ये म्हणतो की ज्यांचा अभ्यास आपण करतोय, अ, ज्यांचा आपण अभ्यास करतोय त्या लोकांनी लावलेला अन्वयार्थ, त्या लोकांनी केलेलं त्यांनी विश्लेषण, त्यांनी आपल्या जगण्याचा, आपल्या आयुष्याचा, त्यांनी लावलेला जो अन्वयार्थ आहे एखाद्या घटनेचा, ते एक विश्लेषण आपल्या पुढे असतं आणि त्या विश्लेषणाचं संशोधक म्हणून सुद्धा आपली एक जबाबदारी असते की आपण जेव्हा आपले जे रिसर्च पार्टिसिपंट्स आहेत, संशोधक सहभागी आहेत, वेगवेगळे संशोधक सहभागी आहेत, त्या सर्वांचं विश्लेषण आपण जेव्हा ऐकतो, अतिशय ऍक्टिव्हली, अतिशय चिकित्सकपणे आपण ते ऐकतो,
त्या विश्लेषणांचा एकमेकांशी असलेला संबंध, त्याच्यातली तुलना, त्याला कॉन्टेक्स्चुअलाइज करून त्याला एका मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये त्या संदर्भामध्ये सध्याच्या संदर्भामध्ये मांडून त्याचं संकल्पनात्मक दृष्टिकोनातनं त्याची चर्चा करून आपण त्याचं पुन्हा एक विश्लेषण मांडत असतो. आपलं विश्लेषण कदाचित त्या विश्लेषणापेक्षा वेगळं असू शकतं आणि अनेकदा ते असलं तरी हरकत नसते. असं आपण म्हणत नाही आहोत की जे अनुभवतात ते अनुभवच खरे अस्सल असतात. त्या अनुभवांचं कारण एखाद्याचा व्यक्तिगत अनुभव हा जेव्हा आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन सहभागींचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा आपण अनेक लोकांचे व्यक्तिगत अनुभव ऐकल्यावरती आपलं विश्लेषण हे त्यांनी स्वतः त्यांच्या आयुष्याच्या केलेल्या विश्लेषणापेक्षा वेगळं असू शकतं. पण ते विश्लेषण का वेगळं आहे, कसं वेगळं आहे, त्यांनी काय विश्लेषण केलं होतं, कसं केलेलं होतं, का केलं होतं, याची चर्चा आपल्या संशोधनामध्ये, याच्याबद्दलची ट्रान्सपरन्सी, याच्याबद्दलची पारदर्शकता, याच्याबद्दलची चर्चा ही आपल्या संशोधनामध्ये असली पाहिजे. या संशोधन प्रक्रियेची चर्चा ही आपल्या संशोधनामध्ये असली पाहिजे, असं स्त्रीवादी पद्धतीशास्त्र आपल्याला सांगतं. आणि म्हणून अनुभव हे अस्सल आहेत असं नाही फक्त, तर अनुभव हे त्या संशोधन सहभागींचे आवाज आणि त्यांचं अन्वयार्थ आहेत आणि म्हणून ते महत्वाचे आहेत. हे स्त्रीवादी संशोधन पद्धती आपल्याला सांगते. पुन्हा एकदा स्त्रीवादी संशोधन पद्धती हे कुठलाही अनुभव हा एकसाची नसतो. स्त्रियांचा असा एकच एक अनुभव नसतो. स्त्रियांचे वेगवेगळे आवाज, वेगवेगळे अनुभव असतात. ते वेगवेगळ्या संदर्भांमधनं घडलेले असतात. हे तो मानतो आणि म्हणून स्त्रियांचे बहुरंगी आवाज, विभिन्न आवाज असं स्त्रीवादी पद्धतीशास्त्र मानतं. खूप महत्वाचा एक अभ्यास जो म्हणजे आत्ता आपण पुन्हा एकदा जो खूप चर्चेला जाणारा आणि ज्याच्याबद्दल खूप वादग्रस्तता पण आहे असा जो कायदा आहे सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस बद्दल. तर सेक्शुअल हॅरेसमेंट ही संकल्पनाच मुळी येते साधारणतः 2-3 दशकांपूर्वी अमेरिकेमध्ये. ती संकल्पनाच ही पूर्णतः, कारण का आपल्या इथे पण माहितीये की आपल्याकडे एक संकल्पना होती बलात्कार, जिथे तुमची बेअब्रू, त्याची एक विशिष्ट अशी व्याख्या आणि संकल्पना होती. आणि दुसरी संकल्पना होती ज्याला ना एका ढोबळ अर्थाने आणि चुकीच्या पद्धतीने विनयभंग असं म्हटलं जातं. तर सेक्शुअल हॅरेसमेंट हे कशाला म्हणायचं? सेक्शुअल हॅरेसमेंट ही फक्त तिची आपण ऑब्जेक्टिव्हली व्याख्या करू शकत नाही. तिची आपण कशाला सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणायचं याची व्याख्या करणं हे ज्यांनी ते अनुभवलंय तो तो अनुभव हा हॅरेसमेंटचा आहे की नाही हे सांगू शकतं. अशा पद्धतीची अनुभवा आधारित नवीन ज्ञान, नवीन व्याख्या या स्त्रीवादी संशोधनामध्ये अमेरिकेमध्ये कॅथरीन मॅकिनन या अमेरिकन स्त्रीवादींनी ते पुढे आणलेलं होतं. तर अशा पद्धतीने हा पहिला एक भाग झाला की स्त्रियांचे अनुभव हे आपल्यासाठी एक महत्वाचा रिसोर्स म्हणून, आपल्या संशोधनामध्ये महत्वाचं संसाधन म्हणून स्त्रीवादी संशोधन पद्धती पुढे आणते. दुसरा जो स्त्रीवादी संशोधन पद्धतीचा आयाम आहे आणि तो तो म्हणजे संशोधन कशासाठी. तर एक नवीन उद्दिष्ट संशोधनासाठी, की संशोधन हे स्त्रियांसाठी, स्त्रियांचं जे वास्तव आहे, त्यांचं शोषणाधारित जे वास्तव आहे त्या वास्तवामध्ये बदल आणण्यासाठी, स्त्रियांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष पुढे नेण्यासाठी संशोधन, स्त्रीवादी संशोधन. आणि स्त्रियांचा ह्याला एका ढोबळ अर्थाने आपण ज्याला म्हणू की संकुचितरित्या न बघता एकूणच समाजामधल्या सत्ता संबंधांच्या विरोधामध्ये संशोधन हे असलं पाहिजे. आपण खूपदा जेव्हा आपलं संशोधन कशासाठी, संशोधनाचं उद्दिष्ट काय याचा विचार करतो, तेव्हा काही प्रकारचीच संशोधनं ही जणू काही परिवर्तनासाठी, म्हणजे जेव्हा आपण पॉलिसी रिसर्च म्हणतो किंवा आपण ऍक्शन रिसर्च म्हणतो, तो रिसर्च हा समाज परिवर्तनासाठी काही ना काहीतरी व्यवहार करणारा, काही ना काहीतरी शिफारस करणारा आहे असं मानतो.
पण एकूणच संशोधन किंवा ज्ञाननिर्मिती ज्याला आपण म्हणतो, ती ज्ञाननिर्मिती आणि आपल्याला महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारामधनं हे माहिती आहे की ज्ञान हे मुळातच समाजामधल्या सत्ता संबंधांना विरोध करण्यासाठी असं जेव्हा आपण मानतो, तेव्हा आपलं संशोधन हे एका ढोबळ अर्थाने त्याचं उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला याचं भान आपल्याला असलं पाहिजे, हे स्त्रीवादी संशोधन पद्धती सांगते. म्हणजे ह्याचे पुन्हा ह्याच्यामध्ये खूप वादविवाद आहेत आणि त्याच्या खूप गुंतागुंतीमध्ये मी जाणार नाही. पण काही मुद्दे मात्र मी ह्याच्याबद्दल सांगू इच्छिते. कारण का ढोबळ अर्थाने आपल्याला सगळ्यांना हे पटण्यासारखी गोष्ट आहे की संशोधन हे समाज परिवर्तनासाठी असलं पाहिजे. त्याच ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. आणि अनेकदा आपण जेव्हा व्यक्तिगत संशोधन करत असतो तेव्हा अ, ते एकटं संशोधन हे काही समाज परिवर्तनासाठी अ, खूप काही करू शकत नाही. ते अप्रत्यक्षरित्याच ती जबाबदारी आपण घेऊ शकतो, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे स्त्रीवादी असंही सांगतात की आपण न पेलणारी जबाबदारी, की आपल्या संशोधनामधनं काहीतरी बदल होणारच आहे आणि असे बदल जर होणार नसतील तर ते संशोधन काय उपयोगाचं. म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी असा अनेकदा अनुभव घेतलेला आहे की जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा आपल्याला वाटतं, किंवा आपण जेव्हा संशोधन सहभागींकडे जातो तेव्हा ते म्हणतात की या संशोधनाने आमच्या आयुष्यात काय फरक पडणार. आणि मग आपल्याला वाटतं की जर काही फरक पडणार नसेल तर आपण संशोधन का करायचं. आणि त्याच्याबद्दलचं एक गिल्ट आपल्या मनात, अपराध भावना कधी असते, किंवा ते संशोधनच निरर्थक आहे असं आपल्याला वाटत असतं. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञान हे मुळातच ज्याला आपण म्हणतो क्युम्युलेटिव्ह, संचयी आहे. म्हणजे ते एकावरती एक ज्ञानामध्ये ज्ञानाचा संचय होत असतो आणि आपला वाटा हा त्या ज्ञानाच्या संचयामध्ये आपण द्यायचा आहे. तो आपण वाटा ज्ञानाला प्रश्न विचारून, जे आधी ज्ञान आहे त्या ज्ञानाला अधोरेखित करून, त्याच्यामध्ये काही बदल आणून आपण आपला वाटा देत असतो आपल्या संशोधनामधनं. पण आपल्या एकट्या संशोधनाने खूप काही प्रत्यक्ष बदल होतील अ, असं खूपदा घडत नसतं. आणि त्याचा परिणाम हा संशोधन सोडून देण्यामध्ये न होता आपण ज्ञानाच्या साठ्यामध्ये, ज्ञानाच्या संचयामध्ये आपल्या संशोधनाने काय भर पडणार आहे. आपलं संशोधन त्याच्यामध्ये आपल्या संशोधनाने कुठल्या ज्ञानाचा साठा हा कशा प्रकारे बळकट होणार आहे, कुठल्या प्रकारच्या भूमिका या बळकट होणार आहेत, याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे साधारणतः आपण जसं रिले रेस म्हणतो ना, की रिले रेसमध्ये आपण कधीच रेस जिंकत नसतो खूपदा ना. आपण फक्त दुसऱ्याच्या हातात बॅटन देतो, पुढचा माणूस पुढे पळतो, तो माणूस पुढे पळतो आणि रेस ही पुढे पुढे जात असते. प्रत्येकाने त्या रेसमध्ये आपण आपला वाटा हा विनिंगचाच असला पाहिजे असं जसं नसतं, तसं संशोधनाचं आहे की आपण दरवेळेला आपल्याच संशोधनाने काहीतरी बदल घडून आणेल असं नसतं. आणि म्हणून एका ढोबळ अर्थाने आपण कसा विचार करतो आपल्या संशोधनामधनं होणाऱ्या बदलांबद्दल, समाजामधल्या परिवर्तनाबद्दल, याचा विचार आपण केला पाहिजे. पण याची आणखीन एक बाजू म्हणजे कुठले बदल समाजासाठी महत्वाचे आहेत, सत्ताविरोधी आहेत, याचं या याची व्याख्या किंवा याची चर्चा सुद्धा फक्त आपण करून चालणार नाही. फक्त संशोधक एकटा ते ठरवू शकत ठरवू शकत नाही, एकटा किंवा एकटी. तर ती संशोधन सहभागी, ज्यांच्याबद्दल आपण संशोधन करतो आहोत, ज्यांच्या बरोबर आपण संशोधन करतो आहोत, त्यांना ते परिवर्तन, त्यांना तो बदल हा कसा हवा, अ, अ, कसा अपेक्षित आहे, याच्याबद्दलची चर्चा, याच्याबद्दलचं भान, हे सुद्धा संशोधकामध्ये येणं हे खूप महत्वाचं आहे. ज्याला स्त्रीवादी एका ढोबळ अर्थाने म्हणतात कोलॅबरेटिव्ह नॉलेज किंवा को प्रोडक्शन ऑफ नॉलेज. तुम्ही संशोधनकर्त्यांबरोबर ज्ञाननिर्मिती करणं, म्हणजे त्यांना हे ज्ञान निर्माण, त्यांच्या मते हे ज्ञान निर्माण करण्याची काय आवश्यकता, या ज्ञानाने त्यांच्या आयुष्यात काय फरक पडू शकतो, त्याच्या दिशेने
आपण वाटचाल करणं, आपल्या संशोधनामधनं आपण वाटचाल करतो आहोत की नाही, याचं एक भान ठेवणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्या अर्थाने आपण आपलं संशोधन आपण कशासाठी करतो आहोत ह्याचं एक भान असणं. म्हणजे आता खूपदा आपण मला माहिती नाही, पण विशेषतः अनेकदा अ, विद्यापीठांमध्ये तुम्ही संशोधन का करता आहात, तुमचं संशोधन हे अ, आत्ताचे काय जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याला तुमचं संशोधन कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतं, त्याला योगदान देतं, याची एक अतिशय ठोकळेबाज अशी मांडणी करायला खूपदा सांगितलं जातं. तर मला असं नाही म्हणायचं की आपण खूप ठोकळेबाज पद्धतीने आपलं संशोधन कशासाठी याची मांडणी करावी. पण मी म्हटलं तसं की ज्ञान हे संचयात्मक आहे हे लक्षात घेऊन आपलं संशोधन काय करणार आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे याची चर्चा करणं. आपलं संशोधन हे फक्त ज्याला म्हटलं गेलं की ज्ञानासाठी ज्ञान, फक्त ज्ञाननिर्मिती, नवीन ज्ञान निर्माण करणं हे फक्त आपल्या संशोधनाचं उद्दिष्ट नाही, तर ज्ञानाच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करणं. ज्ञानाचं राजकारण म्हणजे ज्ञाननिर्मिती ही राजकीय प्रक्रिया असल्यामुळे त्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करणं, त्याला आव्हान देणं, हे आपलं संशोधन करतं आहे की नाही, कसं करतं आहे, याच्याबद्दलची चर्चा आपण केली पाहिजे. आणि एक जाता जाता त्याच्यामधला मुद्दा हा मला मांडायचा आहे आणि अगदी थोडक्यात मी मांडते, पण याचा अर्थ असाही नाही की आपल्या संशोधनामधनं जर काही बाबी अशा पुढे येतील की ज्या कदाचित आपल्यासाठी गैरसोयीच्या असतील, म्हणजे आपल्या राजकारणासाठी गैरसोयीच्या असतील. अ, पण अशा बाबी जरी पुढे आल्या तर त्या गैरसोयीच्या बाबींकडे दुर्लक्ष न करता, पण त्या बाबींचं अधिक चिकित्सात्मकरित्या आणि अधिक सहानुभूती, अधिक एम्पथेटिकली, अधिक सहानुभूती पूर्वक, अधिक चिकित्सकरित्या, अधिक राजकीयरित्या त्याचं विश्लेषण करणं, ते आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय, आपण कशा पद्धतीने मांडतोय, याची चर्चा करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे स्त्रीवादी संशोधन हे नेहमी स्त्रियांच्या बाजूनीच आणि स्त्रियांना कधीही बोल न लावणारं असंच असलं पाहिजे अशी आवश्यकता नाही. अ, अ, अशी आणि असं आपल्याला अनेकदा दिसतं स्त्रीवाद्यांनी ज्याला आपण म्हणू की स्त्री, ज्याला ढोबळ अर्थाने स्त्री म्हणू, अशा स्त्रियांना बोल लावणारं संशोधन सुद्धा पुढे आणलं गेलं. पण ते एका व्यापक अर्थाने स्त्रीवादी वाटचाल पुढे कसं नेतं आपलं संशोधन, हे त्या संशोधनामधनं पुढे आलं पाहिजे. हं? हा दुसरा मुद्दा. म्हणजे पहिला मुद्दा मी म्हटला होता तसं की स्त्रियांचे अनुभव केंद्रस्थानी असणं. दुसरा मुद्दा संशोधनाचं उद्दिष्ट हे स्त्रीवाद, स्त्रियांच्या साठी, स्त्रीमुक्तीच्या साठी, स्त्री मुक्तीच्या संघर्षाच्या साठी असलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा शेवटचा मुद्दा जो मी थोडक्यात म्हणते, जो स्त्रीवादी संशोधनामध्ये पुन्हा एकदा पायाभूत आहे, तो म्हणजे, आणि ही खूप महत्वाची संकल्पना आहे, रिफ्लेक्सिव्हिटी, ज्याला आपण म्हणू विमर्शात्मकता. म्हणजे काय, तर म्हणजे सँड्रा हार्डिंग असं म्हणतात की आपण संशोधन हे नेहमी संशोधन सहभागींचं, ऑब्जेक्ट ऑफ अनालिसिस, विश्लेषण कोणाचं करणार आपण, तर ज्यांचा आपण अभ्यास करतोय त्यांचं विश्लेषण करणार असं आपण मानतो. स्त्रीवादी संशोधन पद्धती असं म्हणते की, म्हणजे इंग्लिशमध्ये सँड्रा हार्डिंग असं म्हणतात, ब्रिंगिंग रिसर्चर ॲट द सेम क्रिटिकल प्लेन ॲज द रिसर्च सब्जेक्ट्स. म्हणजे जसं तुम्ही संशोधन सहभागींचं विश्लेषण करता, तसं तुम्ही तुमचं, कोण संशोधन करतोय, का संशोधन करतोय, केव्हा, कुठल्या संदर्भामध्ये, याचं विश्लेषण करणं हे स्त्रीवादी संशोधनाची महत्वाची ओळख आहे. विमर्शात्मकता, की मी कोण आहे, मी कुठल्या काळामध्ये, कुठल्या संदर्भामध्ये, कुठल्या संस्थात्मक संदर्भांमध्ये हे संशोधन घडतंय याचा अभ्यास करणं. संशोधकाची
सुद्धा रिसर्च प्रक्रिये रिसर्च प्रोसेसमध्ये, संशोधन प्रक्रियेमध्ये संशोधक हा काही अम, निरपेक्ष नसतो. संशोधक हा काही फक्त तशा अर्थाने संकुचितरित्या वस्तुनिष्ठ नसतो. तर संशोधकाचे अनुभव, संशोधकाचं संशोधकाची स्वतःचं सामाजिक त्याची ओळख, संशोधकाची गृहीतकं, संशोधकाचा काळ हा त्या संशोधन प्रक्रियेवरती परिणाम करत असतो. आणि म्हणून आपण संशोधकाची भूमिका संशोधनामध्ये काय आहे, संशोधक हा संशोधनावरती काय परिणाम करतो, अ, कशा पद्धतीने परिणाम करतो, कशा पद्धतीने परिणाम करते, याच्याबद्दलचा याच्याबद्दलची एक जाणीव असणं, ही रिफ्लेक्सिव्हिटी, ही विमर्शात्मकता असं आपण म्हणतो. की म्हणजे आत्ता आपण खूपदा, आणि जे एका अर्थाने विद्यापीठामधले जर कुणी संशोधक असतील तर त्यांना माहिती असेल की आता सामाजिक शास्त्रांमध्ये हे खूप एक लोकप्रिय झालेलं आहे की स्वतःची सामाजिक ओळख देणं, की मी कोण आहे, ज्याची मी मी संशोधन करणारी आहे, तर मी कोण आहे, माझी काय, माझं लिंग, माझी जात, मी कुठून येते, मी ज्यांचा अभ्यास करते त्याच्यामध्ये मी इनसाइडर आहे की आउटसाइडर आहे ना, याची फक्त एक याची एक काय नोंद घेणं जाता जाता, किंवा त्याची एक नोंद घेणं, त्याच्याबद्दल त्यांनी सुरुवात करणं संशोधनाची, हे खूपदा केलं जातं. पण त्याच्याही पलीकडे जाऊन, फक्त सामाजिक अस्मिता, सामाजिक ओळखीच्याही पलीकडे जाऊन, संशोधकाचं आणि संशोधकाच्या काळाचं, त्याच्या संदर्भाचं जे अस्तित्व आपल्याला संपूर्ण संशोधन प्रक्रियेत जे जाणवत राहतं, ते त्याचं विश्लेषण करणं, त्याचं भान ठेवणं, त्याचं विश्लेषण ठेवणं, हे स्त्रीवादी संशोधन पद्धतीमध्ये खूप महत्वाचं असतं. म्हणजे काय तर अ, मी कोण आहे आणि मी कशा पद्धतीने हे संशोधन करते आहे. मी विचारलेल्या काही प्रश्नांमुळे काही प्रकारचा काही प्रकारची म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नांमुळे संशोधनावरती काय परिणाम झाला. मी विचारलेल्या प्रश्नांमुळे काही उत्तरं वेगळ्या पद्धतीने आली का? त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपल्या संशोधन सहभागींनी काही वेगळी उत्तरं दिली का? माझी काय गृहीतकं होती ज्याच्यामुळे मी विशिष्ट प्रकारे माझे संशोधन प्रश्न तयार केले. माझे संशोधन प्रश्न कसे बदलले जेव्हा मी संशोधन सहभागींशी बोलायला लागले, तेव्हा माझे संशोधन प्रश्न कसे बदलले, या सगळ्याबद्दलची चर्चा ही आपल्या संशोधनामध्ये असली पाहिजे. ती विमर्शात्मकता हं ही आपल्या संशोधनामध्ये असली पाहिजे, की आपल्या अस्तित्वामुळे, आपण उपस्थितीमुळे, आपल्या उपस्थितीमुळे, आपण म्हणजे प्रेझेन्समुळे आपण संशोधन प्रक्रियेवरती काय बदल घडवून आणतो, याच्याबद्दलची चर्चा ही यामध्ये खूपदा केली जाते. म्हणजे खूपदा अम, अ, खूपदा आपल्याला असं लक्षात येतं की प्रश्न कोण विचारतोय, आणि आपल्यापैकी अनेकांनी, म्हणजे फक्त आपण अगदी रूढार्थाने संशोधन करत असू असं नाही. प्रश्न कोण विचारतंय, प्रश्न कुठे विचारले जात आहेत, प्रश्न अम, कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत, ते कोणत्या काळामध्ये विचारले जात आहेत, म्हणजे काय त्यावेळेची परिस्थिती आहे, यानुसार आपले संशोधक देणारी माहिती ही वेगवेगळी असते. पण फक्त तथ्य संकलनामध्येच आपला प्रभाव कसा पडतो एवढं नाही. तर आधी जसं मी म्हटलं होतं की आपले संशोधन प्रश्न हेच मुळी आपल्या उपस्थितीमुळे, आपल्या स्वतःच्या सामाजिक ओळखीमुळे, जो स्थलकालाचा आपला संदर्भ आहे, आपण कोणत्या काळात संशोधन करतो आहोत, कुठे संशोधन करतो आहोत, याच्यावरनं आपण आपलं
यावरनं आपले संशोधन प्रश्नही ठरत असतात. हे आपल्याला लक्षात लक्षात घेतलं पाहिजे. आपण कशाचं संशोधन करतो आहोत, कुठल्या विषयांवरती करतो आहोत, आपण ते कशा पद्धतीने मांडलेलं आहे, आणि ही सगळी बाब जी आहे, हे सगळं जे विश्लेषण आहे, हे सगळं विश्लेषण आपल्या संशोधनामध्ये आपण हे खुलं केलं पाहिजे, याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. याच्याबद्दल लोकांना जे आपलं संशोधन वाचणार आहेत त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेकदा असं लक्षात येतं, म्हणजे खूपदा पुन्हा स्त्रीवादी संशोधन पद्धतीमध्ये असं झालेलं आहे की जेव्हा विमर्शात्मकता ही कधी कधी खूप टोकाची, की तुम्हाला, म्हणजे मी कोण आहे, माझी जर ओळख ही संशोधन सहभागींपेक्षा जर माझी ओळख ही वेगळी असेल, तर मी संशोधन करू शकते का? मला संशोधन करण्याचा अधिकार आहे का? मग मी संशोधन जर माझ्या अनुभवांमुळे जर ते संशोधन बदलणारच असेल, तर ते संशोधन मी सोडून दिलेलंच योग्य आहे का? अशा प्रकारचे अनेक संभ्रम आपल्याला संशोधकांच्या मनामध्ये निर्माण झालेले दिसतात. स्त्रीवादी अभ्यासामध्ये याची चर्चा झालेली दिसते. आणि म्हणून या सगळ्यामध्ये जेव्हा आपण विमर्शात्मकतेचा विचार करतो, तेव्हा आणखीन एक नवीन संकल्पना स्त्रीवादी संशोधनामध्ये पुढे येते आहे. ती म्हणजे ज्याला आपण एम्पथी म्हणतो. अ, आणि एम्पथीला त्या अर्थाने, म्हणजे मला त्याचं एक्झॅक्ट मराठी म्हणजे सहानुभूती हे आपण सिंपथीला म्हणतो, पण कदाचित सहानुभूती असं जर आपण म्हटलं ना, की आणि एम्पथीचा एका वेगळ्या अर्थाने, की आपण एम्पथेटिक असणं, अम, स्वतःबद्दल आणि संशोधन सहभागीबद्दल, एकूणच संशोधन प्रक्रियेबद्दल, समानुभूती. ओके, समानुभूती. बरोबर. हा कदाचित हे संज्ञा असू शकेल. तर ती ती महत्वाची, ती स्त्रीवादी संशोधन पद्धतीमध्ये किंवा स्त्रीवादी पद्धतीशास्त्रामध्ये ही महत्वाची असते. अ, ही एम्पथी ही खूप वेगळी आहे. ही एम्पथी आपण ज्याला ढोबळ अर्थाने म्हणतो, की पुढची व्यक्ती जसा विचार करते त्यांच्या शूज मध्ये जाऊन, ना, टिपिकल इंग्रजीमध्ये म्हणतात तसं, की त्यांच्या शूज मध्ये जाऊन, त्यांच्या भूमिकेमध्ये जाऊन आपण त्यांच्यासारखा विचार करणं, त्यांच्यासारखं अनुभवणं, त्यांच्यासारखं वाटून घेणं, फील करणं, ही एम्पथी फक्त नाही. म्हणजे ही एम्पथी खूपदा ज्याला आपण म्हणू दुसऱ्यांसारखा विचार करणं, अ, अ, एवढ्यापुरतीच फक्त मर्यादित असते. पण यामध्ये आपण ज्यांचा आपण अभ्यास करतोय ते आणि आपण, या दोघांच्याही सामाजिक, हे दोघेही आपण एका समाज रचनेचा भाग आहोत, एका सामाजिक व्यवस्थेचा भाग आहोत. हे दोघेही आपण एका ज्ञान व्यवस्थेचा भाग आहोत. आणि ह्यांच्यामधलं जे सत्ता संबंध आहेत, त्या सत्ता संबंधांचं भान ठेवणं. हं म्हणजे थोडक्यात भान ठेवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे सांगतं की संशोधन प्रक्रिया ही काही इनोसंट, ही काही निरागस अशी बाब नाही. संशोधन ही एक सत्ता संबंधांनी भारलेली अशी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये सत्ता संबंध आहेत. हे सत्ता संबंध हे कोण संशोधन करतंय, कोणाबाबत संशोधन होतंय, त्याच्यामुळे कोण अन्वयार्थ लावणार, कोण विश्लेषण करणार, कोणाचा आवाज जास्ती महत्वाचा असणार, कोणाचं विश्लेषण अधिक महत्वाचं असणार, हे सत्ता संबंध त्याच्यामध्ये आहेच आहेत. पण या सत्ता संबंधांमुळे आपण नेहमी सत्तास्थानीच राहणार का? आपण त्या सत्ता संबंधांना आव्हान देण्याचा प्रयत्न करू शकतो का? एम्पथी हे त्या सत्ता संबंधांना आव्हान देऊन दुसऱ्यांच्या बाबत जे सत्ता संबंध आहेत त्याचं भान ठेवून तरीही दुसऱ्यांबद्दल आपण कसा विचार करू शकू, त्यांच्यासारखा विचार करू शकू का? म्हणजे मी जर ज्यांचा मी अभ्यास करते त्यांच्यापेक्षा आणि
मी जर प्रिव्हिलेज्ड त्यांच्यापेक्षा जर मी अम, वरिष्ठ स्थानी असीन, जर मी तर मग मला माझं ते स्थान जे आहे, ते स्थान माझं वर्चस्वाचं स्थान जे आहे, आणि अनेकदा ते स्थान वर्चस्वाचंच असतं, कारण खूपदा संशोधन हे कुठल्या ना कुठल्या अर्थाने ज्यांचं आपण संशोधन करतो त्यांच्यापेक्षा त्यांना सत्ताही अधिक असतेच. आणि म्हणून खूपदा आपण जरी वर्चस्वाचं आपलं त्यांच्याबरोबर वर्चस्वाचं स्थान आपलं असलं त्यांच्या तुलनेमध्ये, तरी त्या वर्चस्वाच्या स्थानाचं भान ठेवून, त्याला आव्हान देऊन, त्याच्याबद्दलचं विश्लेषण करून, ते वर्चस्व दूर करण्याचा प्रयत्न करून आपण एम्पथी निर्माण करू शकतो का? आणि त्या एम्पथीमधनं त्यांचं म्हणणं हे अस्सल आहे म्हणून समजून घेणं असं नाही, तर आपले संशोधन सहभागी जे आपल्याला सांगतायत त्यांचं म्हणणं हे एम्पथीमधनं, ते त्यांचे अनुभव आहेत, तो त्यांचा अन्वयार्थ आहे, तो समजून घेणं हे आपण कशा पद्धतीने अ, 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 कशा पद्धतीने साधलं पाहिजे, हे आपल्याला स्त्रीवादी पद्धती शास्त्र सांगतं. हं? आणि त्यामुळे अतिशय ढोबळमानाने जर आपण बघायला गेलं, तर स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे आत्ता आपण जी सगळी चर्चा केली त्या चर्चेमधनं हे लक्षात येतं की स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे फक्त तुम्ही कुठल्या प्रश्नांचा अभ्यास करा, कुठल्या दृष्टिकोनामधनं अभ्यास करा, कुठल्या विषयांचा अभ्यास करा, एवढ्यापुरतं स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे महत्वाचं नाही. स्त्रीवादी पद्धतीशास्त्र, आणि म्हणून स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे आपल्याला अम, अ, सत्यशोधक पद्धतीशास्त्राला सत्यशोधक पद्धतीशास्त्राला पूरक किंवा त्याच्यामध्ये योगदान देऊ शकतं, त्याच्यामध्ये त्याला आपली जोड देऊ शकतं. कारण ते फक्त कशाचा अभ्यास करा हे सांगत नाही, तर अभ्यास कसा करा, ज्ञाननिर्मिती कशी करा, संशोधन कसं करायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, अ, अनुभव का महत्वाचे आहेत, संशोधकाची स्वतःची भूमिका ज्ञानप्रक्रियेमध्ये का महत्वाची आहे, संशोधकाची स्वतःची भूमिका ही फक्त व्यक्तिनिष्ठता नसून स्वतःची भूमिका ही स्वतःच्या भूमिकेबद्दल स्पष्टता असणं, ही वस्तुनिष्ठता कशी आहे, या सगळ्यांबद्दल सांगणारी एक पद्धती, या सगळ्यांबद्दल सांगणारी एक चौकट म्हणून आपण स्त्रीवादी पद्धती शास्त्राकडे बघितलं पाहिजे. आणि एका अर्थाने ज्याला आपण म्हणूनच ज्याला आपण म्हणतो की सत्ताविरोधी अ, ज्ञान अ, निर्माण करणं, पण सत्ताविरोधी ज्ञान हे नवीन पद्धतींनी निर्माण करणं. म्हणजे फक्त जी एक स्त्रीवादी, आफ्रिकन अमेरिकन स्त्रीवादी ऑद्रे लुर्द, ती असं म्हणते की जे सत्ताधीशांची जी काही थिअरी आहे किंवा सत्ताधीशांच्या ज्या मेथोडॉलॉजीज आहेत, सत्ताधीशांच्या ज्या संशोधन पद्धती आहेत, सत्ताधीशांचे जे सिद्धांत आहेत, अ, ते ते आपल्याला सत्ताविरोधी ज्ञान निर्माण करायला मदत करणार नाहीत. आपल्याला फक्त नवीन ज्ञान निर्माण करायचं नाहीये, तर नवीन ज्ञाननिर्मितीच्या साठी नवीन सिद्धांत, नवीन अभ्यास पद्धती या पुढे आणायच्या आहेत. आणखीन ती पुढे नेण्यासाठी माझ्या मते स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे आपल्याला त्यासाठी उपयोगी पडू शकतं, त्यासाठी आपल्याला महत्वाचं ठरू शकतं. थँक्यू. एवढं बोलून मी थांबते, पण आपल्याला काही बोलायचं असेल, काही कॉमेंट्स असतील, प्रश्न असतील, तर आपण चर्चा करू शकू. मला वाटतं ह्याच्यावर हात वर करायची सोय असावी. एक वन बाय हो, वन करूया. हो. अं, आणि प्रतिमा, मी काही प्रश्न ऐकून घेऊन अगदी हो नंतर काही 4-5 प्रश्न घेऊन मग उत्तर दिलं तरी चालेल ना? हो हो चालेल. हा, 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 हा. म्हणजे प्रश्नांना जास्ती महत्व देऊ. मीच सांगू की तुम्ही, म्हणजे मीच विचारू? मी हात इथे दिसतायत मला. होय. हा. कुणाल, म्हणजे मला जसे दिसतात त्याप्रमाणे मी विचारते. कुणाल रामटेके. हा.
थँक्यू मॅम. खूपच मूलभूत मांडणी आजच्या सत्रामधून झालेली आहे. आणि खूप ब्रेनस्टॉर्मिंग साठी पण मुद्दे तुम्ही आम्हाला दिलेले आहेत, चिंतनासाठी मुद्दे दिलेले आहेत. एक प्रश्न असा आहे की स्त्रीवादी अध्ययन पद्धती, संशोधन पद्धती आणि सत्यशोधक मेथोडॉलॉजी याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे की हा फक्त म्हणजे नामांतराचा प्रश्न आहे? थँक्यू. हो. हो. कुणालने नामांतर शब्द वापरला. कोणी रेज केला असेल हात तर. आवाज आवाज आवाज. अनघा अनम्यूट कर. सॉरी, हा. रविकांत मेश्राम सर. अं, या अभ्यासक्रमाबद्दल मॅडम फार फार तुमचं अभिनंदन. कारण ह्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्यांदाच मी सहभागी झालेलो आहे. आणि खरं म्हणजे तर आम्ही संशोधन करतो, पण सत्यशोधक संशोधन पद्धतीशास्त्र हा माझ्याकरता नवीनच आहे. कारण मी मेडिकल प्रोफेशनल आहे आणि पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आहे. तर मला वाटतं की आपण संशोधन हा नेहमी शब्द ऐकतो, पण सत्यशोधक संशोधन म्हणजे नेमकं एक आता सत्यशोधक हा शब्द आपण कुठेतरी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चळवळीमध्येच ऐकलेला आहे. माझ्या मते तरी मी हा पहिल्यांदा शब्द महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चळवळीमधूनच ऐकलाय की सत्यशोधक समाजाची स्थापना किंवा सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक पद्धतीशास्त्र हा म्हणजे नेमकं म्हणजे आव्हानांना म्हणजे ज्या सत्याला पुढे येऊन सांगण्याची कल्पना देतोय असं मला वाटतं. तर यावरती थोडा प्रकाश टाकावा. थँक्यू. प्रकाश यादव सर. येस मॅम. गुड इव्हिनिंग मॅडम. आजचं सेशन खऱ्या अर्थाने खूप ज्ञानपूर्वक होतं. मांडणी चांगली झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी डॉक्टर बी.आर. आंबेडकरचे आमच्या सहकारी मैत्रीण डॉक्टर हेमांगी कडलक मॅडम आणि आदरणीय प्रतिमा परदेशी मॅडम यांचं कौतुक आणि अभिनंदन की असा एक अभ्यासक्रम आपण पुढे घेऊन आला. मॅडम, स्त्रीवादी अभ्यास संशोधनामध्ये गरजांचं अध्ययन कसं केलं जातं, नीड असेसमेंट, ह्याविषयी थोडस ऐकायला आवडेल. आपले जे सहभागी आहेत सत्ता संबंधांनी अनुसरून ह्या उत्तरदाते किंवा जे सहभागी आहेत त्यांचं गरजांचं अध्ययन कसं करावं किंवा केलं जातं याविषयी थोडीशी आपण मांडणी करावी. धन्यवाद. हो. आलोक आलोक पवार. नमस्कार मॅडम. पुन्हा एकदा तुमचं लेक्चर ऐकायला खूप आवडलं. माझा प्रश्न असा होता की मॅडम तुम्ही म्हणजे ज्ञान संपादन करताना अनुभव हा ज्ञानाचा पाया आहे असं सांगितलं. तर आपण व्यष्टी अभ्यास म्हणजे केस स्टडी पेक्षा ते वेगळं कसं असतं हे जरा थोडक्यात समजून सांगताल? हो. हो. मी हे एक 2-3 बरं एक नाही मिनिट. तर दोन्ही. अनघा, हा. यालाच आत्ता ज्यांनी विचारलं त्याला जोडून हो. एक म्हणजे एकूण स्त्रीवादी पद्धती शास्त्रामध्ये हो. अनुभव हो. याच्यावर खूप ते सेंट्रिक झाल्यासारखं, खूप लक्ष हो. केंद्रित केल्यासारखं. हो. आणि याच्यासोबत हाही विचार निश्चितपणे त्यात झाला असणार, म्हणजे आठवणीचं शास्त्र. याचं हो. कारण दरवेळेस अनुभव घेतलेलीच माणसं आणि हो. त्यांच्याशी संबंधित आपलं संशोधन असेल असं नाही. हो. तर आठवणींमधून सुद्धा एक मला वाटतं एक मोठा त्याच्यावर हो. अभ्यास आणि एक प्रवाह आलेला आहे, त्याच्याबद्दल हो. पण थोडं. हो. 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 मी अजून 2-3 प्रश्न आहेत. बरं ते घेऊन मग सगळ्याचेच एकदम देते. प्रज्ञा कांबळे आणि प्रीती गायकवाड. प्रज्ञा कांबळे. येस मॅम. हा. तुम्ही खूप एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केलाय त्याबद्दल आधी तुमचं अभिनंदन म्हणजे सर्वांचंच. आणि माझा प्रश्न असा आहे की मॅडम जेव्हा आपण संशोधन स्त्रीवादी पद्धतीने बोलत आहोत त्यावेळेला ज्या वेळेला लैंगिक शोषणाच्या महिला असतात त्यावेळेला म्हणजे आता जेव्हा आपण प्रश्न तयार करतो कारण एक छोटासा आम्हाला
MSW करत असतानाचा अनुभव आहे की मी महिलांच्या संदर्भामध्ये प्रश्न घेऊनच त्यावेळेला अ, म्हणजे माझा छोटासा रिसर्च केला होता जो आपला MSW करताना होता. पण त्यावेळेला आरोग्याच्या समस्येला घेऊन जेव्हा मी महिलांशी संवाद साधला होता तेव्हा प्रत्येकाच्या घरातली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही सगळी वेगळी असते. पण जेव्हा जर समजा एखादी शोषित महिला असेल, लैंगिक शोषणाची महिला असेल, तर आपण कदाचित तिला असे प्रश्न विचारल्यामुळे तिला ट्रिगर होऊ शकतं. असं मला असं थोडंसं वाटतं कारण आम्ही आता मुलांसोबत काम करत आहोत. मी एका संस्थेसोबत जोडून आहे. तर त्यामुळे मला थोडंसं स्त्रियांच्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांच्या शोषणाच्या विरोधामध्ये किंवा आपण त्या संदर्भात संशोधन करत असू, तर कदाचित त्यांना त्यांच्या जखमांना आपण परत फुलणार तर नाही ना, की असा मला थोडंसं हा मुद्दा होता. कारण आपण रिसर्च हा आपला मुद्दा आहे. आपल्याला विषय बरोबर. आवडतोय किंवा आपल्याला त्या संवेदनशील आहे म्हणून आपण तो विषय घेणार. पण कदाचित जर शोषित महिला असेल आणि तो विषय तितकाच गांभीर्याने आहे कारण तिच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन तिच्यासोबत लैंगिक शोषण झालेलं असेल तर आपण अ, तिची धिंड काढली म्हणून तिची वेगळी पद्धत असेल असं नाही. तिच्या मनावर ज्या जखमा झाल्या ह्या काळ्या दगडावरच्या रेषा असतील. त्या कधीही पुसल्या जाणार नाही. ज्या महिलेचं शोषण होतं त्या पद्धतीने. कारण ती जेव्हा महिला मरेल, या जगातून निघून जाईल, तेव्हाच त्या तिच्या भावना त्या संपतील. कारण हा एक मला सायकोलॉजिकली, वाटतं मला फिजिकली, वाटतं मेंटली त्या याबद्दलच प्रकारचं आता आहे. याबद्दल हो हा तुम्ही बोलते. मगाशी म्हटलं त्या गोष्टी येतील. हा हम्म. बोलते ते ह्याच्याबद्दल. हा अं, चालेल. तर बर ह्याच्याबद्दल थोडंसं मॅडम सांगितलं तर बरं हो होईल. हो कारण हो ट्रिगर होता कामा नये आपल्या प्रश्नावलीमधून बरोबर एवढंच बरोबर. बरोबर बोलतो. बरोबर बरोबर त्यामुळे थोडं तुम्ही आम्हाला सांगितलं तर मग बरं होईल. म्हणजे हो आवडेल मला हो यामध्ये सांगितलं. हो मी एवढ्या प्रश्नांची उत्तर देऊ मग आणखीन दोन तीन हात आहेत मग नंतर हे करते. चालेल. हम्म. सगळ्या प्रश्नांची अगदी थेट उत्तरं दिली जाणार नाहीत कारण काही काही जे प्रश्न आहेत ते या अभ्यासक्रमामध्ये नंतर दिले जातील. म्हणजे सत्यशोधक बरोबर. संशोधन पद्धती काय आहे हे आपण आत्ता पहिल्याच किंवा पहिल्याच टप्प्यामध्ये त्याचं उत्तर देणं त्या अर्थाने योग्य ठरणार नाही. आपण जेव्हा अनेक व्याख्यानं ऐकू त्याच्याबद्दल चर्चा करू तेव्हा मला वाटतं आपण त्याची अधिक तपशीलवार आपण मांडणी करू शकू. पण मी पहिल्यांदा म्हटलं तसं की हो तुमच्यापैकी अनेकांनी म्हटलं तसं की आपल्याला सत्यशोधक हा सत्यशोधक चळवळीबद्दल ना त्याच्याबद्दलचे अभ्यास हे आपल्याला माहिती असतात. पण त्या चळवळीमधनं त्या विचारांमधनं आपल्याला त्या विचारांमधनं संशोधन करण्याची ज्ञान निर्माण करण्याची वेगळी पद्धतीशास्त्रच नवीन आपण काढतो. हा अतिशय महत्वाचा अतिशय रॅडिकल म्हणजे आणि म्हणूनच अभिनंदन या अभ्यासक्रमाबद्दल. कारण अशा प्रकारची मांडणी मूलभूत मांडणी असते आणि ती मांडणी आपण करणार आहोत. त्याच्यामुळे हा एक नवीन त्या अर्थाने प्रयत्न आहेत. आधीच्या आपल्या परंपरेवरती आधारित आपण हा पुढचा प्रयत्न करतो आहोत. आणि तो कसा पुढे येतोय हे आपण बघू. जेव्हा नवनवीन म्हणजे तुमच्यापैकी काही जणांनी वाचलं असेल की जसं आपण आता सत्यशोधक संशोधन पद्धती म्हणतो आहोत तसं शर्मिला रेगे यांनी फुले आंबेडकरवादी स्त्रीवादी अध्यापन पद्धती म्हणजे शिकवण्याची पद्धत ही म्हणजे आपण खूपदा पेडगॉजीज बद्दल बोलतो आणि आता तर खूप चर्चा त्याच्यावरती होतीये. पण फुले आंबेडकरवादी स्त्रीवादी अभ्यास पद्धतीच वेगळ्या असू शकतात का? कारण फुले आंबेडकरांचं स्त्रीवाद्यांचं ज्ञानाकडे बघण्याचं विद्यासंपादन ज्ञानसंपादनाबद्दलचं त्यांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या. मग त्या कुठल्या पद्धती असतील अशी त्यांनी नवीन मांडणीच केली होती. आणि ही मांडणी एकदा करून उपयोगाचं नसतं तर ती मांडणी पुन्हा पुन्हा नवीन नवीन संदर्भांमध्ये जशी जशी आपण त्याच्याबद्दल विचार करत जाऊ जसं जसं संशोधन होईल पुढे आपण संशोधन करत जाऊ तशी त्यातली काय मूल्य महत्वाची आहेत काय मूल्य आपल्याला काय मूल्यांवरती अधिक विचार करायला लागेल याचा आपल्याला अधिक भान हळूहळू येत जाईल. त्यामुळे स्त्रीवादी आणि सत्यशोधक पद्धतीशास्त्रामध्ये फरक आहे का तर त्याचं हो किंवा नाही असं दोन्ही उत्तर नाही. स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हा त्याचा एक भाग नक्की आहे. त्याच्यामध्ये ते योगदान नक्की देऊ शकतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या ओव्हरलॅप्स असणार आहेत. त्याच्यामध्ये फरक आहे का हे आत्ता आपल्याला माहिती नाही.
आपण म्हणतो तसं मला दोन अर्थाने खूप हे महत्वाचं वाटतं, की ज्ञान आणि जे एका ढोबळ अर्थाने ज्ञान आणि सत्ता संबंध याच्याबद्दलचं भान, त्याला आव्हान, आणखीन ते आव्हान व्यवहारामधनं देणं, अम, ज्ञानव्यवहारांमधनं आणि प्रत्यक्ष व्यवहारांमधनं देणं, हे दोन्ही आपण हे जसं स्त्रीवादी पद्धतीशास्त्रामध्ये महत्वाचं आहे, म्हणजे जसं सत्यशोधक पद्धतीशास्त्रामध्ये महत्वाचं आहे, तसंच स्त्रीवादी पद्धतीशास्त्रामध्ये सुद्धा. पण तरीही मला वाटतं की सत्य, मैत्री म्हणजे एम्पथी, अशी वेगवेगळी मूल्य जी आहेत, आणि एम्पथीचा एक वेगळा अर्थ आहे, पण आपण मैत्रीचा एक वेगळा अर्थ आपण पुढे आणू शकतो का? मैत्री ही संकल्पना एम्पथीला पर्यायी असू शकते का? कशी असू शकते? याच्याबद्दलचा खूप अभ्यास होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी आत्ता त्याच्याबद्दल काय ठोस अशी काहीतरी मांडणी करणं त्या अर्थाने योग्य होणार नाही. जे काही स्पेसिफिक प्रश्न होते की गरजांचा अभ्यास, तर पुन्हा तुम्हाला स्वतःला माहितीये की गरजांच्या अभ्यासामध्ये आपण काय प्रॅक्टिकल नीड्स, स्ट्रॅटेजिक नीड्स याच्याबद्दलचा नेहमी अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करत असतो. गरजांचा आणि स्ट्रक्चरल नीड्स, नेहमी जो अभ्यास होतो गरजांचा विचार, हा आपण फक्त प्रत्यक्ष तत्कालीन गरजांच्या संदर्भामध्ये आपण करतो. पण त्या तत्कालीन गरजा म्हणजे गरज ही निर्माण केलेली गोष्ट आहे. स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे सांगतं की गरज गरज ही संकल्पनाच मुळी आपल्याला, गरज ही कॅटेगरीच मुळात आपल्याला ही समाजामधनच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून कोणाला कुठली गरज भासते, कुठली गरज त्यांच्या लक्षातच येत नाही. समाज तुमची काय गरज आहे, जी समाज तुम्हाला ती तुमची गरज आहे हे भासूच देत नाही तुम्हाला. ती तुम्हाला तुमच्यापासून अदृश्य ठेवतं. तुम्हाला ती तुमची गरज आहे याची जाणीवच होऊ देत नाही. हं, त्याच्यामुळे गरज ही प्रोड्युस्ड आहे, सामाजिक. ती काही ती समाजामधल्या सत्ता संबंधांमधनं, काही सत्ता संबंध तुम्हाला त्या गरजा लक्षात घेण्याचं सुद्धा भान हे अनेकदा आपले जे संशोधन सहभागी असतात त्यांना किंवा इवन संशोधकांना सुद्धा त्याचं भान नसतं. आणि म्हणून त्या त्या सत्ता संबंधांमधनं कुठल्या गरजा निर्माण झालेल्या आहेत, कुठल्या गरजा या झाकवल्या गेलेल्या आहेत, त्या गरजांचं भानच निर्माण झालेलं नाही, अशी चर्चा करणं हे माझ्या मते स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे आपल्याला नक्की पुढे जायला शिकवेल. प्रतिमा म्हटली तसं की वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये, अगदी व्यष्टी अभ्यास असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतींमध्ये, आपण कुठल्याही फक्त पद्धतीपुरते अनुभव हे महत्वाचे आहेत असं नाही. आणि अनुभव म्हणजे पुन्हा फक्त जगलेले आत्ताचे अनुभव असं नाही, तर त्याच्या आठवणी. आणि आठवणी जेव्हा आपण म्हणतो आणि आठवणींवरती खूप अभ्यास, ज्याला आपण ओरल हिस्ट्रीज म्हणू, म्हणजे स्त्रीवादी अभ्यासामध्ये मौखिक कथन, आठवणींवरती आधारित अभ्यास हे स्त्रीवादी अभ्यासाचं एक महत्वाचं अंग राहिलेलं आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा आठवणी या रचित असतात. म्हणजे आपल्याला काय आठवतं, काय विसरलं जातं, कुठली आठवण विसरली जाते, आपण काय विसरतो, का विसरतो कुठली गोष्ट, कुठल्या आठवणी आपल्याला सामूहिकरित्या ज्या आठवणींना उजाळा दिला जातो, कुठल्या आठवणी या आपण सांगू शकतो, कुठल्या आठवणी आपण सांगत नाही, ह्याच्याबद्दलची चर्चा आपल्याला स्त्रीवाद्यांनी केलेली दिसते. म्हणजे आठवणींमध्ये सुद्धा बदल येत जातात जसा जसा काळ बदलतो. म्हणजे खूप छान अभ्यास झालेला आहे, जिथे एक संशोधक जी आहे ती मोझांबिकमध्ये तिला वसाहत काळामधल्या शिक्षण व्यवस्थेबद्दलच्या तुमच्या आठवणी याच्याबद्दल ती प्रश्न विचारत असते. आणि पुन्हा पुन्हा तिला जाणवतं की जे तिचे सहभागी आहेत ते वसाहत काळामध्ये काय घडलं होतं, कशी शिक्षण व्यवस्था होती,
हे सतत आत्ताच्या त्याच्याबद्दल फार न बोलता ते सतत आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेसंदर्भात बोलत होते. आणि मग त्याच्यावरती तिचा विश्लेषण, तिचा अभ्यास हाच होता की का त्यांना काय आठवायचंय आणि काय आठवायचं नाहीये, कुठल्या संदर्भात त्यांना काय आठवायचंय, काय आठवायचं नाहीये आणि का, याच्याबद्दलचं विश्लेषण हा तिचा अभ्यास होता. आणि म्हणून आठवणी, अनुभव यांचं चिकित्सक असं विश्लेषण करणं हे स्त्रीवादी अभ्यासाच्या खूप गाभ्याशी असतं. अर्थात याचा अर्थ म्हणजे आणि मी पुढच्या प्रश्नाला जोडून घेऊनच हे सांगेन, म्हणजे त्याचं एक उदाहरण देते की एक महत्वाचा अभ्यास स्त्रीवादी अभ्यासांमध्ये जो झाला आठवणींबद्दलचा, तो झाला फाळणीबद्दलच्या, पार्टिशन बद्दलच्या आठवणींचं. आणि त्यामध्ये काय आठवलं गेलं, काय आठवलं गेलं नाही. म्हणजे अनेकदा असं केलं गेलं की ज्यांनी म्हटलं की स्त्रियांनी जिथे स्त्रियांना हुतात्मा म्हटलं गेलं, स्त्रियांचं बलिदान, की स्त्रियांनी स्वतःवरती बलात्कार होऊ नयेत म्हणून आत्महत्या केल्या, जीव दिला, स्वतःचा जीव घेतला, अशा स्त्रियांच्या आठवणी या पुन्हा पुन्हा त्यांना उजाळा दिला जात होता. पण ज्या स्त्रियांनी असं केलं नाही, ज्या स्त्रिया स्वतःचा जीव ज्यांनी वाचवला, जिवंत राहिल्या, त्या कधी इथे राहिल्या किंवा पाकिस्तानात राहिल्या, अशा स्त्रियांच्या आठवणी, अशा घटनांच्या आठवणी या पूर्णतः विसरल्या गेल्या. म्हणजे उर्वशी बुटालियनचं पुस्तकच हे आहे की, आणि जे मराठीमधनं पण त्याचा अनुवाद झालाय, द अदर साइड ऑफ सायलेन्स, की मौनाची दुसरी बाजू, की कुठल्या गोष्टी, आठवणींबाबत आपण मौन बाळगतो, आपण विसरतो, आपण त्या बोलत नाही, आणि कुठल्या आठवणी आपल्या मनामध्ये ताज्या राहतात, किंवा आपण त्या ताज्या राहाव्या यासाठी प्रयत्न करतो, याचं विश्लेषण स्त्रीवादी अभ्यास करतो. आणि त्याच्यामधला एक महत्वाचा बाब जी ह्याच्यामध्येही घडली की लैंगिक शोषणाबद्दल तुम्ही मॅडम म्हटलात तसं की प्रत्येक गोष्ट, स्त्रीवादी संशोधन हे अनुभव हे फक्त ज्या व्यक्तीवरती, म्हणजे एथिक्स हे तितकेच महत्वाचे आहेत, आणि त्यामुळे फक्त ज्या व्यक्तीला तो प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे त्यांचे अनुभव हेच फक्त महत्वाचे नसतात. म्हणून अनेकदा तुम्ही जर बघितलं असेल तर विशेषतः अशा नाजूक प्रश्नांच्या बाबतीमध्ये जे अभ्यास होतात ते प्रत्यक्ष अनुभवणाऱ्यांच्या पेक्षा त्यांच्या आजूबाजूची लोक यांच्या अनुभवांमधनं, यांच्या आठवणींमधनं ते अभ्यास केले जातात. आणि म्हणून आपण जिनी लैंगिक हिंसाचाराचा अनुभव घेतलाय तिला ते प्रत्यक्ष न विचारता अनेकदा त्यावेळी जे लोक तेव्हा जे प्रत्यक्षदर्शी होते किंवा म्हणजे त्या घटनेला जे प्रत्यक्षदर्शी नाही, त्यावेळेला तिच्या बरोबर जे लोक होती अशा लोकांशी आपण बोलू शकतो, वेगवेगळ्या लोकांशी बोलणं, डॉक्टरांशी बोलू शकतो. अनेकदा त्यांचे जर काही रिपोर्ट्स असतील, म्हणजे अनेक वेगवेगळे स्रोत आपण अशा वेळेला करू शकतो. आणि म्हणून स्त्रीवादी कधीच अनुभवाचा आग्रह हा सहभागींना त्यांना त्रास देऊन, त्यांना इजा पोचवून अनुभवांचा साठा करणं हे एथिकलीही अयोग्यच आहे. आणि म्हणून स्त्रीवादी अभ्यास पद्धती अशा पद्धतीने अनुभवांचा आग्रह कधी धरत नाही. मला वाटतं पुढचे काही प्रश्न आपण घेऊ शकू. प्रतिमा, थोडा वेळ आहे? आहे. हा. प्रीती गायकवाड, मग यमुना नाखले. प्रीती. हॅलो मॅम. हा. आय एम प्रीती फ्रॉम मॉडर्न लॉ कॉलेज पुणे. माझा प्रश्न असा आहे की जर लॉज कडे पाहिलं तर लॉज हे फक्त आता पेपर ओरिएंटेड आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते सगळ्यांसाठी इक्वल आहेत असं आपण बोलतो, पण जर इम्प्लिमेंटेशनचा विचार केला तर त्यातले काही घटक असे आहेत की त्याचा परिणाम हा प्रत्येक गटावरती सारखा होत नसतो. जर फॉर एक्झाम्पल एखादी वर्कप्लेस पॉलिसी आहे, तिथे सगळ्यांना फ्लेक्झिबल वर्किंग हावर्स आहेत, पण जशा वुमन्स वगैरे आहेत त्यांच्याकडे
अ, जबाबदाऱ्या वगैरे असल्यामुळे त्यांच्यावरती त्याचा वेगळा परिणाम होतो. मग तिथे ही फेमिनिस्ट मेथोडॉलॉजी आहे, म्हणजे स्त्रीवादी संशोधन पद्धती. तर ती त्या पॉलिसीजकडे कोणत्या वेजने बघते किंवा ॲनालिसिस कसं केलं जाऊ शकतं त्याचं? हं. यमुना नाखले. गुड इव्हनिंग मॅडम. हं. यमुना बोलते. हो. मला काय म्हणायचंय की आपण ज्या चर्चा केल्यात ना त्या जे भूतकाळात जे घडलंय आणि जे वर्तमान काळात घडतंय याच्यावर आपण चर्चा केली. सिमोन दी ब्रोवरचं उदाहरण तुम्ही दिलं. स्त्री ही जन्माला येत नाही, ती घडवली जाते. ही जी संशोधन पद्धती आहे, सत्य शोधक संशोधन पद्धती है ना, तर यामध्ये मला असं वाटते की आपल्याला आईला घडवावं लागेल, म्हणजे स्त्रीचं मन घडवायचं आहे सत्याच्या आधारावर. ती जर अगदी ट्रान्सपरंट विचार करणारी, तर सत्याला जाणणारी अशी जर घडली तर पुढची पिढी जी आहे ती चांगली घडेल. कारण पुरुषांना घडवणारी तीच असते. तर हा जो विषय आहे हा असा प्रगल्भ आहे. आणि काय होतंय की बरेच हे या सगळ्या गोष्टी घडतात आपल्या आजूबाजूला. प्रमाण त्याचं खूप वाढलेलं अलीकडे. पण असं ठोस काय त्याच्यावर, जसं आता तुम्ही म्हणालात की वर्क प्लेस मध्ये हरॅशमेंट, तर पुरुषच करत नाही, स्त्रिया पण हरॅशमेंट करतात. असे जे आहेत बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे एकदा असं चर्चा बरोबर. हा हां. मी असं चर्चा करताना मी बोलले होते की मी म्हटलं ते पीए जे आहे त्या महिला म्हणजे राजकारणी महिला जरी असल्या तरी पीए महिला होत नाही, तो पुरुषच असतो. तर हे जे आहे म्हणजे प्रत्येक बरेचशी क्षेत्र अशी आहेत. तर इथे मला हे सांगायचं आहे की स्त्री जी आहे ती स्त्री अशी सत्यशोधक घडवली पाहिजे आपण, असा आपला या बरोबर. हा संशोधन बरोबर. हा विषय असावा. हो, त्या दृष्टीने आपण विचार करावा. हो, 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 हो. बोलू आपण त्याबद्दल सुद्धा. आणि पुढच्या 10 दिवसांमध्ये, म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये आपण त्याचीच चर्चा करू. अ, चालेल. आणि हर्षदा दावणे आणि भीमराव मोटे मग. अनघा, हा. हे दोन शेवटचे घेऊयात. हो, म्हणजे मग आता एक 7-8 मिनिटं. हो, आणि हो, विकास माने सर आहेत जे आता नुकतेच चेअरचे हो, प्रोफेसर म्हणून नियुक्त झालेत, हो, तर ते पण थोडासा मार्ग हो, करतील. हो, 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 अगदी. गुड इव्हनिंग मॅडम. मी हा. हर्षदा बोलते. मला असं विचारायचं होतं की ही जी संशोधन करण्याची जी पद्धती आहे, म्हणजे ती कशा प्रकारे करता येते, किंवा म्हणजे कसं तिला प्रत्यक्षातच आपल्याला सहभाग घ्यावा लागतो किंवा अप्रत्यक्षपणे पण ती आपल्याला करता येते. जसं की काही म्हणजे मी बाहेर असते तर मला त्यात संशोधन करायचं असेल तर मी प्रत्यक्षपणे मी नसेल काही वेळा. तर अशा वेळी म्हणजे ही संशोधन पद्धती कशी प्रकारे करता येईल, म्हणजे अशा वेळी काही विषय वेगळे घेता येईल का, किंवा ह्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती पाहिजे तुमच्याकडनं. हं, हो. आणि भीमराव मोटे सर. हॅलो. हा, हा, नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय? हॅलो. हो, येते सर, बोला. हा, नमस्कार. सर्वप्रथम सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदाच अभ्यासक्रम समोर येतोय आणि त्याच्यामध्ये सहभागी झालोय मी. मला खूप छान वाटतंय आणि मी प्रत्येक सेशन अटेंड केलेलं आहे मी. मला एक प्रश्न असा विचारावा वाटतं की महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारावर आधारित ही संशोधन पद्धती आजच्या काळामध्ये किती उपयोगी आहे, आणि विशेष म्हणजे गरीब आणि वंचित लोकांवरती संशोधन करताना ही पद्धत संशोधन पद्धतीपेक्षा कशी वेगळी आहे आणि ह्याचे फायदे काय आहेत हे मला थोडंसं सांगितलं तर बरं होईल. हो. अ, सर, आपण प्रश्न इथे आता थांबवू. उत्तरं म्हणजे अगदी थोडक्यात मी देते, कारण मी म्हटलं तसं की सर, सत्यशोधक पद्धती ही एका अर्थाने कशी वेगळी असणार आहे, आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, हे आपण पुढच्या 7-8 दिवसांमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. त्यामुळे आत्ता त्याच्याबद्दल फक्त बोलून मला वाटतं ते योग्य होणार नाही, की आपण कसं ते बघू.
पण मला असं वाटतं की आपण संशोधनाचा सुद्धा खूप संकुचित अर्थाने त्याचा विचार करायची गरज नाही. म्हणजे फक्त विद्यापीठाच्या चौकटीमध्ये किंवा असंच फक्त संशोधन होतं असं नाही, म्हणजे ते होतंच. आणि आपल्यापैकी अनेक जण त्याचा भाग असतो. मी त्याचा एक भाग आहे. किंवा एखादी संस्था, एक चळवळ म्हणून, एक संघटना म्हणून आपण संशोधन करत असतो. म्हणजे नुकताच आम्ही एका घरकामगार संघटनेबरोबर त्या संघटनेला ज्या प्रश्नावरती आपला लढा उभारायचा आहे, त्या प्रश्नासाठी संशोधन करून मग त्या प्रश्नाचं एक नेमकं भान त्यांना आणून देणं, यासाठी आम्ही संशोधन केलं होतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपण सामाजिक संशोधन करत असतो. आणि व्यक्ती म्हणून सुद्धा आपण सतत आपलं जे एका अर्थाने संशोधन आहे, हे सत्यशोधक पद्धतीने, पण ते संशोधन आपण करत राहू शकतो. ते संशोधन फक्त विचार करणं, फक्त एखाद्या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करणं किंवा स्वतःपुरते फक्त त्याचे आडाखे बांधणं असं मर्यादित नसतं. त्या संशोधनाच्या काही पायऱ्या आहेत, काही टप्पे आहेत, त्याच्या काही आवश्यकता आहेत. जर आपण म्हणत असू की संशोधन करतो आहोत, तर आपल्या फक्त काय 4 गोष्टी आपण बघतो, त्याच्यामधनं आपण आपलं संशोधन करतो असं नाही. म्हणून संशोधनाच्या पण तरीही आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने एक संशोधकाची नजर, संशोधक म्हणून आपली नजर, जरी आपण त्याचं उत्तर शोधू शकलो नाही, पण संशोधक म्हणून आपण काही प्रश्न अ, आपण नेमके अ, उभे करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक जण, आपण कुणीही असलो तरी करू शकतो. आणि मला नाही वाटत मॅडम तुम्ही म्हटलात तसं की हो, एका अर्थाने आई, काय वडील असतील तरी, म्हणजे मी असं अजिबात मानत नाही वडील हे मुलांच्या पालनामध्ये सहभागी नसतात असं मी मानत नाही. त्याच्यामुळे वडिलांनीही, कुणीही सर्वांनी आपापल्या भूमिकेमधनं एक संशोधकाची नजर आणि संशोधक म्हणून काही समाजासाठी महत्वाचे प्रश्न कुठले असतील संशोधनासाठी, हे उभे करणं, त्याच्याबद्दल विचार करणं, हे आपण करू शकतो. त्याच्याबद्दल आपण इतरांशी बोलू शकतो. शेवटचा फक्त एक मुद्दा जो पहिल्यांदा तुम्ही म्हटला होतात की अ, वेगवेगळा परिणाम जर लॉचा वेगवेगळ्या लोकांवरती होतो, त्याचा अभ्यास आपण कसा करू शकू, तर त्याच्याबद्दल, म्हणजे तो वेगवेगळ्या पद्धतीने करू शकू, त्याच्याबद्दल आता तपशिलात मी जात नाही. लॉच्या, म्हणजे एक सत्यशोधक संशोधन पद्धती, ह्याचा तर आपण ढोबळमानाने विचार करूच. पण जेव्हा आपण लॉ मध्ये अभ्यास करू, तेव्हा त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्याबद्दल लोकांनी कसा अभ्यास केलेला आहे. लॉचा अभ्यास हा फक्त लॉच्या ज्या संहिता आहेत, कायदे आहेत, ते वाचूनच फक्त होऊ शकतो, निकाल वाचूनच फक्त होऊ शकतो. लॉ चा की ज्यांनी ते ज्या लॉच्या त्यांचा अनुभव, ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे, त्यांच्या संदर्भात पण आपण तो करू शकतो का, कसं त्यांचा अभ्यास करून आपण संशोधन करू शकतो, ह्याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास झालेले आहेत, स्त्रीवादी अभ्यास झालेले आहेत. आणखीन त्याच्यावरती तुम्ही आणखीन तपशिलात, म्हणजे तुम्ही मॉडर्न कॉलेजला जर असाल तर आपण त्याच्यावरती आणखीन तपशिलात पुढे बोलू शकू. पण मला असं वाटतं की मला स्वतःला या सत्रामध्ये बोलून, या अभ्यासक्रमामध्ये बोलून, आणि शक्य झालं तर मी पुढच्याही मांडणी ऐकीन, मला त्याचा मला खूप ते महत्वाचं वाटतं आणि मला खूप उपयोगी वाटतं. कारण मी पुन्हा पुन्हा म्हणते आहे तसं की संशोधन का करायचं, कसं करायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, याच्याबद्दलची काही मूलभूत अशी मांडणी आपण याच्यामधनं शिकणार आहोत. याच्याबद्दलची नवीन विचार आपण याच्यामधनं शिकणार आहोत. आणि तो विचार आपल्याला सगळ्यांना करायला या अभ्यासक्रमामधनं प्रोत्साहन मिळो. आणि आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारचं संशोधन शिष्यवृत्तीच्या आधारे किंवा शिष्यवृत्ती नसली तरीही आपण ते संशोधन नक्की करू, असा मी विश्वास बाळगते. आणि मी थांबते इथे. धन्यवाद. धन्यवाद अनघा. हेमांगी मॅडम आणि माने सर यांना विनंती आहे. विकास माने सर.
मोनालिसा है क्या मैडम? माने सर है? आहे बोलतोय. माने सर, तुमचं सर्वांच्या आमच्या वतीनं खरं तर अभिनंदन मनपूर्वक. तुम्ही आंबेडकर चेअरचे प्रोफेसर म्हणून तिथे आता रुजू आहात. तुम्ही याबद्दल या निमित्तानं थोडं बोलावं असं विनंती करते आणि हेमांगे मॅडमनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद धन्यवाद. हा आपला विषय जो घेतलाय तो अतिशय संशोधनाला न्याय देण्याच्या दृष्टीने आहे. आपल्या नवीन संशोधकांसाठी अतिशय उपयुक्त असा ठरेल. अनघा मॅडमने फार छान मांडणी केलेली आहे आणि प्रतिमा मॅडम तुम्ही तर याच्यातल्या म्हणजे ऍक्टिव्हिस्ट अकॅडमिशियन आहात. तर ह्या आपल्या येणाऱ्या व्याख्यानांमधून आपल्याला अतिशय चांगलं व्याख्यान, चांगलं संशोधनाला चालना मिळेल विद्यार्थ्यांच्या. तर याच्यासाठी धन्यवाद. आणि डॉक्टर आंबेडकर चेअर आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी तर्फे सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि स्वागत पण करतो. धन्यवाद. डॉक्टर हिमांगी प्लीज. सर्वप्रथम अनघा मॅडम यांनी खूप छान पद्धतीने, आणि मला ते जाणवत होतं की इंग्लिशमध्ये लेक्चर देऊनही तुम्ही मराठीमध्ये किती सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने, कारण की सगळेच जण इकडे PhD स्कॉलर्स आहेत असे नाही आहेत. सगळे वेगवेगळ्या पद्धती म्हणजे वेगवेगळ्या फील्डचे आहेत, पण सगळ्यांना खूप छान पद्धतीने समजेल असं कळालेलं आहे. कारण की जी पार्टिसिपंट्स होते ते ऑलमोस्ट 100 वर होते पार्टिसिपंट्स. तर खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूपच धन्यवाद. आणि मलाही त्याच्यातून खूप शिकायला मिळालं तुमच्या लेक्चरमधून. प्रतिमा मॅडम ह्या ज्यांनी ह्या कोर्सची सुरुवात केली किंवा एक सूचना म्हणजे एक इनिशिएट केलं की आपण हे असं करूया, आणि हे मला आवडलं आणि त्यामुळे आम्ही हे दोघं जण मिळून करत आहोत. आणि जशा पद्धतीने आम्हाला गुगल फॉर्ममधून एक प्रतिसाद मिळत आहे आणि मिळालेला आहे, आणि मलाही खूप सारे फोन आले, मेसेजेस आले. त्याच्यातून मला असं वाटलं की लोकांना खरंच गरज आहे अशा संशोधनाची. आणि जशा पद्धतीने हे पार्टिसिपंट्स आता दिसत आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटत आहे याचं आपण एक नॅशनल लेवलवर किंवा अशा पद्धतीचं आपण कोर्स कंटिन्यू करणं ही गरज आहे. आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह समाजाला देणं किंवा रिसर्चला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देणं ही आपली एक जबाबदारीच आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा पूर्ण कोर्स आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगला उपयोगी राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांचंच धन्यवाद, प्रतिमा मॅडमचं आणि त्यांच्या टीमचं, आणि माझे जे PhDचे दोन्ही स्कॉलर्स आहेत त्यांचे, आणि जे पण पार्टिसिपंट्स आता जॉईन झालेले आहेत. आणि 8 दिवसामध्ये जे काही शिकणार आहोत आपण, आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीने त्याचा काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे स्वतःच्या करिअरसाठी आणि समाजाच्या काही प्रश्न सोडवण्यासाठी. तर आपण एकत्र आहोत हा आठवडाभर, आणि त्याचं काहीतरी आपण एक नक्कीच व्यवस्थित एक रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हा सेशन आपण इथेच थांबवतो असं सांगते, आणि मॅडम सगळ्यांचं मनपूर्वक आभार. येस येस. एक मिनिट मॅडम. आता